मागच्या वर्षी आणि 2023चे जे काय असतील ना ते PYQ अनालिसिस करून तुम्हाला समजणार आहे की इथे काय वाचायचं, 6 डे रिव्हिजन मध्ये काय वाचायचं. रिव्हिजन सायकल मध्ये मी सजेस्ट करेल सायन्स शेवटी ठेवा, कारण जर सायन्स झालं नसेल ना तर ते मेमरीमध्ये फ्रेश राहणार. म्हणजे जेवढ्या एक्झामच्या जवळ येऊन तुम्ही सायन्स वाचणार तेवढं चान्सेस जास्त आहे की एक्झाम पर्यंत काहीतरी लक्षात राहील. मी राज्यसेवेची तयारी करत असताना जे करंट अफेअर्सचं मॅगझिन आहे हे माझं 10 वेळा वाचून झालं. त्या पुस्तक पानं फाटायला लागलेली त्याची. एवढा वेळ तुम्हाला वाचायचं आहे, त्याशिवाय लक्षात नाही राहत. 55 मिनिटात सॉल्व्ह करायला सुरुवात करा. हे एक्झाम जी मेन एक्झाम असणार ना तुमची प्रिलिम, जी ऍक्च्युअल प्रिलिम आहे तिथेही गडबड होणार आहे तुमची. पहिल्यांदा जे जात आहेत ना त्यांना ही गडबड नक्की होणार आहे. म्हणून 55 मिनिटात किती सॉल्व्ह होतं आपला पेपर, कमीत कमी ऍटलिस्ट 90+ अटेम्प्ट तर हवाच. ओके, नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आता नवीनच बॅच जॉईन केली काही की याआधी अटेम्प्ट दिलेले ऑलरेडी असतील, बरोबर? सगळ्यांनी जवळपास अटेम्प्ट दिलेले असणार. किती दिवस राहिलेत कुणी मोजले? 70 पक्का? ओके, 69. त्यातले आपण 3 दिवस बॅकअप साठी ठेवू, म्हणजे आजारी पडलात, काही इमर्जन्सी आली त्याच्यासाठी ठेवायचे. जे जे मी लिहितोय ते छानपैकी लिहा. इज इन हँड आपण 66 पकडूया, ठीक आहे? मला 66 दिवसात प्रिलिम क्लिअर करायची आहे, ठीक आहे? मराठीचा वगैरे अभ्यास कुणी चालू ठेवलाय आता? मराठी इंग्रजी नाही ना? मेन साठी काहीच नाही वाचत आहे, ठीक आहे? आता सुरुवात पण नका करू मेन साठी. ओके, PYQचा अनालिसिस किती जणांनी केलाय? सगळ्यांनी केलाय? ओके. मागच्या वर्षी हिस्ट्रीला किती क्वेश्चन्स होते? 10. ओके. त्याच्यानंतर जिओग्राफीला एन्व्हायरमेंटचे प्रश्न आलेले का? हा, आलेले एन्व्हायरमेंटचे प्रश्न? हा, प्रिलिमला नव्हते, ठीक आहे? त्यानंतर इकॉनॉमी पॉलिटी, हे यासाठी की तुम्हाला कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा आहे ते कळावं म्हणून हे सगळं चाललंय. इकॉनॉमीला किती? 15. पॉलिटीला 15. नंतर करंट 15. उरलं काय? सायन्स किती होते? सायन्सला 15 होतं. मॅथ्सला, मॅथ्स आय मीन CSAT, मॅथ्स प्लस 20. मग सगळ्यात जास्त फोकस कुठे असायला पाहिजे? ऑब्विसली तुम्ही आता डेली रोज 1.5 तास करंट अफेअर्सला डेडिकेटेड द्यायचा रोज. तुम्हाला इतर काही जॉब वगैरे आहे सध्या, कुणाला नसेल, सगळ्यांनी फोकस याच्यावरच आहे, बरोबर? डेली 1.5 तास करंट अफेअर साठी असायलाच हवा, कंपल्सरी. जे पण मॅगझिन वाचत असाल त्यामध्ये आता अंडरलाईन जर केलेलं असेल तर वेल अँड गुड. आत्तापासून अंडरलाईन करायला सुरुवात करा. म्हणजे जे तुम्हाला एक्झामला येणार आहे असं वाटतंय PYQ अनालिसिस वरून, त्या सगळ्या गोष्टी अंडरलाईन कंपल्सरी झाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर काही मुद्दे असतील ज्यांना स्टार करून ठेवायचे, जे फार जास्त गाजतात, न्यूजपेपरमध्ये ज्यांचा सतत उल्लेख येत असतो, असे जर कोणते पण टॉपिक्स असतील त्याला स्टार करून ठेवायचा. ते का ते नंतर सांगतो, ठीक आहे? उदाहरणार्थ मागच्या वर्षीच्या प्रिलिम मध्ये तो मालदीव आणि लक्षद्वीपचा मुद्दा फार गाजला होता. त्याचे 2 प्रश्न आलेले, कुणी एक्सपेक्टच नव्हतं की हा प्रश्न आला कुठून, ठीक आहे? मग असं काहीतरी ह्यावेळी सुद्धा एक्सपेक्ट करा. ह्यावेळी असे कोणते टॉपिक्स आहेत? टॅरिफचा प्रश्न. जर टॅरिफ आहे तर WTO व्यवस्थित करून झाला पाहिजे. त्याचे मल्टी स्टेटमेंट देऊ शकतात. स्थापना एव्हा झाली, उरुग्वे राऊंड सगळ्यात जास्त काळ चालत होता, तिथे उरुग्वेचं अजून काहीतरी करतील, ठीक आहे? तर मग WTO व्यवस्थित करायला हवी. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर गाजलेला मुद्दा, ओके? त्यासाठी मग
ते राफेल जे विमान भरपूर चर्चेत होतं ते कोणत्या कंपनीचं आहे शोधून काढा. कुणाला माहिती आहे? असं डसॉल्ट एव्हिएशन करून कंपनी आहे. अजून कोणते तुम्हाला वाटतात मुद्दे जास्त चर्चेत आहेत इंटरनॅशनल? कारण की लक्षद्वीप मालदीवचा मुद्दा चालू होता तेव्हा 2 प्रश्न आलेले, बरोबर. आता असे कोणते मुद्दे आहेत तुमच्या अनालिसिस वरून किंवा तुम्ही जे रोज वाचता त्याच्यावरून? गाझा इस्रायल वॉर. तर मग इस्रायलचा जो आहे त्याची जिओग्राफी व्यवस्थित बघून घ्या. त्याचा आसपास ही गाझा पट्टी आहे छोटीशी आणि असा काहीतरी इस्रायल असं काहीतरी आहे. त्याच्या क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं काहीतरी क्रम विचारतील. याच्या आजूबाजूला कोणते देश, याच्या पूर्वेला काय, याच्या पश्चिमेला काय. इथे वेस्ट बँक येते, इथे कुठेतरी आय थिंक हे जेरुसलेम पकडू, इथे कुठेतरी वेस्ट बँक आहे. ठीक आहे. हे जरी ईस्टला असेल ना तरी याला वेस्ट बँक म्हणतात. ते का? कारण इथून जॉर्डन नदी जाते, त्याच्या वेस्टला हे आहे म्हणून त्याला वेस्ट बँक म्हणतात. ही जिओग्राफी एकदम व्यवस्थित करून ठेवा, येण्याची शक्यता आहे. वर्ल्ड जिओग्राफी नाही केलं का? येत नाही एक्झामला? येतं ना. इथे आहे मेडिटेरेनियन सी, इथे एक पोर्ट आहे. ते काय इम्पॉर्टंट आहे? जेव्हा आपल्याकडे भारतामध्ये 2023 ला काय एक मोठी घटना झाली होती. आपल्याकडे कशाचं तरी अध्यक्षपद होतं कोणत्या तरी फार मोठ्या इव्हेंटचं. हा, G20 मध्ये हा एक मुद्दा आलेला, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर हे जे हायफा बंदर आहे ना ते चर्चेत होतं कारण त्याचा एंड इकडे होणार होता आणि मग इथून पुढे युरोपला सगळं जाणार होतं. ओके. सो मुद्दा आहे की इस्रायल आणि गाझाची जिओग्राफी व्यवस्थित करून जा. ठीक आहे. अजून युक्रेन रशिया तर सुरूच आहे, बरोबर. त्याच जो क्रिमियाचा भाग आहे ना, जो असा आहे, इथे एक आपला ब्लॅक सी येतो, ते खाली टर्की येते, ते जरा बघा. इथे 2-3 बंदर आहेत. हे सबॅस्टोपोल आहे, इकडे एक मारिओपोल आहे. युक्रेन, सॉरी युक्रेनच. ती जरा जिओग्राफी जरा बघून जा, कारण की आलाच प्रश्न चुकायला नको, हातचे मार्क्स आहेत कारण. ओके ओके. डेली करंट अफेअर्स 1.5 तास. हे 1.5 तास झाले. डेली सीसॅट कसं करायचं आता? ओके. त्याच्यासाठी PYQ काही टेस्ट सिरीज तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील, 90% टेस्ट सिरीज. तर 66 डेज आहेत, बरोबर. 66 ला लिहू मस्त कुठेतरी. एवढे पेपर कुठे मिळाले तर बघा, जेवढे मिळतील तेवढा रोज एक पेपर सोडवायचा आजपासून आणि व्यवस्थित वेळ लावून सोडवायचा. ठीक आहे. या 1 तासाच्या पेपर बरोबरच होणार आपला टेस्ट म्हणू आपण त्याला 1 तास. हा 1 तास झाला. जे काही सीसॅटचं अदर असेल, जे तुम्हाला वाटते की माझं याच्यात मार्क्स जाणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला 1 तास द्यायचा आहे डेली. कारण सीसॅट आणि रिझनिंग मध्ये जी मुलं पोस्ट काढतात ना त्यांचे प्रश्न चुकत नाहीत बिलकुल. चुकला तर एक चुकतो फक्त. माझा फक्त एक प्रश्न चुकला होता सीसॅटचा. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 19 बरोबर आणायचे 20 मधून, नाहीतर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर जाता. ठीक आहे. म्हणजे बाहेर जायला सुरुवात होईल. बाकी सगळं छान करा तुम्ही, सीसॅट मध्ये जर आले नाहीत मार्क्स तर मग मुश्किल होतं की पोस्ट मिळण्याची शक्यता कमी होतं. ठीक आहे. ठीक आहे. हे झालं करंटला आपण दिलेला 1.5. किती आले टोटल? 3.5 तासाचं गणित झालेलं आहे. तर तुम्हाला वेळ किती मिळतो दिवसातला? सगळे जर फुल टाइम असतील, करत असतील अभ्यास, तर किती वेळ मिळतो अभ्यासाला? तर एवढं करायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. याच्या पुढे जे जाल ते तुमचा बोनस आहे, ते तुम्हाला पोस्टच्या अजून जवळ घेऊन जाणार आहे. ओके. आपले 3.5 तास झाले मायनस. किती उरले? एवढा वेळ तुमचा कोर सब्जेक्टला असणार आहे रोजचा. ओके. आपण किती काढलेले सब्जेक्ट? 1 2 3 4 5 6 आणि 7 सब्जेक्ट होते. सीसॅट आपण वगळूया कारण आपण सीसॅट रोज करतोय. ठीक आहे. आजपासून तुम्ही रिव्हिजन पर्यंत आलात का अजून तरी?
म्हणजे एखादा सब्जेक्ट पूर्ण झालाय अभ्यास करून आणि रिव्हिजन पर्यंत आला आहात, हे रिव्हिजन तुम्ही सुरू करू शकता. असा कोणता तरी एखादा सब्जेक्ट आहे. सायन्स साठी अप्रोच कसा ठेवायचा? सायन्स, कारण बहुतेक लोकांना इथे गडबड होत असणार आहे, हे समजत नाही कसं करायचं, बरोबर. त्याच्यासाठी 10th स्टेट. जर 10वीचं समजत नसेल तर मग 9वीच्या स्टेट बोर्डकडे जा. 9वीचं समजत नसेल तर 8वीकडे जा, याच्या खाली जाऊ नका. तेव्हा परत 9th कडे यायचं, परत 10th करायचं. हे कंपल्सरी आहे 10th. आणि जर तुम्हाला एवढं येत आहे तेव्हा 12वीकडे जा, याच्या पुढे जाऊ नका, वेळ नाहीये तेवढा. आणि यात कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते असे ब्लू बॉक्स मध्ये असे दिलेले असतात ना प्रश्न, ते कंपल्सरी करायचं. त्याचबरोबर PYQ चे काही अनालिसिस तुम्हाला सापडतील, त्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स मेन्शन केलेले असतात सायन्सचे, मग ते शोधून तेवढंच करायचं. ओके, असं करून बायोलॉजीसाठी एक ना रोशन राजपूत सरांच्या नोट्स कुठे चाणक्य मधूनच अवेलेबल झाल्या आहेत, ते कुठला तरी विचारा मिळणार आहेत का रोशन राजपूत सरांच्या ना. त्यांनी राज्यसेवा पास केली आहे, होप तुम्हाला माहित असेल. थिंक CEO झालेत ते. यांच्या नोट्स मिळाल्या ना कुठे बायोच्या असतील, कुणाकडे विचारा, मिळतील तुम्हाला नोट्स. त्या नोट्स वाचा, फार छान आहेत त्या, एकदम व्यवस्थित लिहिलेलं आहे. फिजिक्स साठी जे तुमचे फॉर्म्युलेज वेगवेगळे असतात ते बघा. फिजिक्स जास्त टफ येत नाही, बायो टफ येतात थोडस. फिजिक्स साठी फॉर्म्युलेज व्यवस्थित करा, सायंटिस्ट व्यवस्थित करा. आणि सायन्स वाचतोय म्हणून यातले करंटचे नोबेल कुणाकुणाला मिळालेत ते बघा, ती टेक्नॉलॉजी काय आहे किंवा ते तो रिसर्च काय आहे ते एकदा बघून घ्या. सेम फॉर केमिस्ट्री. ओके, बायोलॉजीला येतात, बायोला असतात 8 ते 9 क्वेश्चन्स. ओके, फिजिक्स केमिस्ट्रीला असतात एकूण साधारण 6 ते 7 डिपेंडिंग. हे दोन्ही मिळून असतात, हे 6 ते 7. म्हणजे आदला बदल होऊ शकते का, एखाद्या वर्षी फिजिक्स जास्त विचारतील, केमिस्ट्री कमी विचारतील. मागच्या वर्षी केमिस्ट्रीचे 4 होते, फिजिक्सचे 2च प्रश्न होते. ओके, आय होप सायन्सचा क्लिअर झाला असेल. सायन्सला जर आता काहीच केलं नाहीये ना, एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ नका देऊ, कारण की मग ते करायला बसलं की खूप वेळ जाणार तुमचा. जर झालं नाहीये तर एक आठवडा लक्षात, त्याच्या पुढे सायन्स नाही करायचं. जे सब्जेक्ट झालेत ते 6 करूया, कारण CSAT आपण रोज करतो. ठीक आहे, आता एक 6 डे रिव्हिजन असते. 6 डे रिव्हिजन एक असणार, 3 डे रिव्हिजन, आणि एक असणार आहे तुमची 1 डे रिव्हिजन. ठीक आहे, जर मी 6 सब्जेक्ट आहेत तर याला किती वेळ लागायला पाहिजे? 6 डे रिव्हिजन आहे, 6 सब्जेक्ट आहे, याला किती वेळ लागला पाहिजे? याला किती वेळ लागला पाहिजे? किती होणार टोटल? शाबास. CSAT ची प्रॅक्टिस अशी करायची असते. ठीक आहे, आणि शेवटच्या 6 दिवसात ना एक फॅक्ट शीट तयार करायची. हे जेव्हा तुम्ही करत असणार ना हे सगळं 6 डे रिव्हिजन, 3 डे रिव्हिजन, एक फॅक्ट शीट असते, ज्याला आपण D डे सुद्धा म्हणू शकतो, D डे नोट्स. D डे नोट्स. रिव्हिजनचं सायकल कळालंय सगळ्यांना, काय अडचण नाही ना? D डे नोट्स, यात काय असणार? जे तुमच्या 6 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये आणि 3 दिवसाच्या रिव्हिजन मध्ये जे तुम्हाला वाटतंय ना की मी हे विसरणार आहे, 100% विसरणार आहे, ते इकडे आहे. शेवटच्या 6 दिवसामध्ये फक्त एवढंच वाचायचं. प्रत्येक विषयाच्या बनवा, डिजिटल केला तर डिजिटल बनवा, किंवा नोट्स मध्ये कुठेतरी मार्क करून ठेवा, हे वाचायचं, हे वाचायचं. पण मी सजेस्ट करेल एक असं व्यवस्थित सेपरेट पेज घ्या, त्याच्यावर ते पॉइंट हा, पॉइंट हा, पॉइंट हा, मग याचा रेफरन्स मला कुठे आहे, माझ्या नोट्स मध्ये कुठे आहे, किंवा पुस्तकात काय मार्क केलंय का, किंवा एखादा फोटो काढून ठेवलाय का. ठीक आहे, जिओग्राफीसाठी मी सजेस्ट करेल या D डे मध्ये काय असायला पाहिजे.
इथे असणार एक तालुक्यांचा नकाशा असतो, म्हणजे महाराष्ट्राचा नकाशा आहे, त्याच्यात सगळे तालुके आहेत, तो डीडे मध्ये ठेवायचा, तो बघायचा. कारण राज्यसेवेला किंवा कंबाईनला प्रश्न आलेला, पुण्याच्या सगळ्यात उत्तरेचा तालुका कोणता, म्हणजे नंदुरबारचा सगळ्यात उत्तरेचा तालुका कोणता, असे प्रश्न येत आहेत. तो हे पाहिजे, जिओग्राफीचं इकडे पाहिजे. त्याचबरोबर नदी प्रणाली, तो जो एक नकाशा असतो, सगळ्या नद्या, ज्या मुख्य नद्या आहेत त्याचबरोबर त्यांच्या ज्या उपनद्या आहेत, हे तुमच्या डीडे मध्ये यायला पाहिजे जिओग्राफीच्या. हा, खडक, कुठला खडक कुठे सापडतो महाराष्ट्रात. ठीक आहे, हे झालंय का तुमचं जिओग्राफी थोडंफार, कधीतरी वाचलंय हे प्रकार, खडकांचे प्रकार वगैरे, असे इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात जे दरवर्षी रिपीट होतात. ते दरवर्षी रिपीट होतात आणि तिथेच आपण घोळ होतो की नक्की धारवाड प्रकारचा खडक नक्की कुठे, सिंधुदुर्ग मध्ये का यवतमाळ मध्ये, अशी नेहमी गडबड होणार. आणि ते असतं दोन्हीकडे. ठीक आहे, आणि मल्टी स्टेटमेंट मध्ये आपण चुकतो मग. ओके, हे झालं जिओग्राफीच्या डिटेल नोट्स. यात फक्त मी जेवढं सांगतो तेवढंच नाही, तुम्हाला जे वाटतंय ना की मला हे विसरणार आहे, मला हे सतत करायला पाहिजे, ते सगळं इथे यायला पाहिजे. म्हणजे शेवटच्या 6 दिवसांमध्ये आपण फक्त एवढं वाचणार आहे, आपण बाकी काही नाही करणार. ठीक आहे, पॉलिटीचं काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे पॉलिटीचा तुमच्या हिशोबाने, काय तुम्हाला पॉलिटीचं झालंय बरोबर अभ्यास, काय असायला पाहिजे पॉलिटीच्या डीडे नोट्स मध्ये. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट, कारण हे चर्चेत आहेत, हे व्हाईस प्रेसिडेंट चर्चेत आहेत. त्याचबरोबर गव्हर्नर, कारण माझा नेहमी घोळ ओढायचा की 155 मध्ये काय आणि 154 मध्ये काय, मी आता पण नाही सांगू शकत, त्याच्यामुळे मी एक एक्झामच्या दिवशी वाचून जायचं. ठीक आहे, हे गव्हर्नर. याबरोबर अजून काय ते कोर्टाचं थोडं इझी असतं. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय तुम्ही ऍड करू शकता, इट्स अप टू यू. त्याचबरोबर इकडे युनियन आणि स्टेट रिलेशन्स याचे आर्टिकल्स असतात. पॉलिटीसाठी काय वापरता तुम्ही, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक ना, अच्छा अभिजित सरांचं पुस्तक, ओके व्हेरी गुड. त्यात तर फार छान दिलंय, मग ते व्यवस्थित सगळे बॉक्स वगैरे करून दिलेलं आहे, वाचायला चांगलं आहे ते पुस्तक. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ना 3 डे रिव्हिजन, इथे मात्र रिव्हिजन करायची, जेवढं झालंय ना, म्हणजे काही राहिले असतील, काही राहणार गोष्टी, इथे 100% गोष्टी राहणार आहे तिकडे. तर याच्यासाठी कोणतं वाचायचं ना, याच्यासाठी PYQ अनालिसिस फार गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, मागच्या वर्षी आणि 2023चे जे काय असतील ना, ते PYQ अनालिसिस करून तुम्हाला समजणार आहे की इथे काय वाचायचं, 6 डे रिव्हिजन मध्ये काय वाचायचं. ओके, त्यानंतर 3 डे रिव्हिजन होणार, 3 दिवसात जे जे काय वाचले, नोट्स वाचले, त्या जेवढ्या रिवाइज करता येतील तेवढ्या करायच्या. त्यानंतर येणार तुमची 1 डे रिव्हिजन. या 2 दिवसांमध्ये जे पण आपण फॅक्ट शीट वगैरे जे म्हणतोय ना, ते एक संपूर्ण दिवस ती फॅक्ट शीट वाचायची प्रत्येकाची. त्याच्यानंतर आणि अजून 6 दिवस मिळणार आहेत हातात, मग त्याच्यासाठी तेव्हा परत ही फॅक्ट शीट वाचायची. ठीक आहे, असं करा, याने फायदा होईल तुम्हाला. इकडे जेवढा अभ्यास थोडाफार तुम्ही ऍडजस्ट करू शकता, जर सपोज सायन्सला कदाचित जास्त दिवस लागू शकतील, असं होईल. पॉलिटीला कदाचित कमी दिवस लागतील, इकॉनॉमी 5 दिवसातच होईल, ते तुम्ही इथे ऍडजस्ट करा. ठीक आहे, पण प्रत्येक दिवसाचा हिशोब आजपासून ठेवायला सुरुवात करायचा, त्याशिवाय मग हे होत जमणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर शेवटचे 6 दिवस झाली तुमची फॅक्ट शीट. अजून इकॉनॉमी वगैरे अभ्यास केलाय कोणी? नाही. इकॉनॉमी मध्ये मी सजेस्ट करेल काय वाचायचं, सगळ्या कमिटी, वेगवेगळ्या कमिटी आणि त्यांच्या शिफारसी, कमिटी आणि शिफारसी हे येणार. 5 इयर प्लॅन, 5 इयर प्लॅनचे ना एक टेबल येतं छान, त्याच्यात त्याचा कालावधी असणार, कोणत्या क्षेत्रावर जास्त भर दिला ते असणार,
त्याचा ग्रोथ रेट काय अचीव्ह केला ते सगळं असणार, त्याचा मोटो असं एक ना छान टेबल मिळेल, कुठेतरी मिळेल, ऑनलाईन असेल अवेलेबल, किंवा मग मयूर सरांना विचारा, त्यांच्या नोट्स मध्ये असेल कुठेतरी. ओके, हे तुम्हाला मिळून जाईल 5 year प्लॅन टेबल. ठीक आहे, आणि याच्यात अजून काय काय ऍड करा तुम्हाला. आता इकॉनॉमी हे तुम्हाला कधी कळेल माहितीये काय आपल्याला ऍड करायचं, जेव्हा तुम्ही वाचाल. आता मला वाटत नाही कुणी वाचलेले काही इकॉनॉमी जास्त. त्याबरोबर अजून कमिटीज फार इम्पॉर्टंट आहेत. कमिटीजवर मागच्या वर्षी प्रश्न आला होता, आणि सगळ्याच कमिटी घ्यायच्या. योजना, स्कीम्स, ओके, यस, व्हेरी गुड. स्कीम साठी मयूर सरांचंच एक छान डॉक्युमेंट आहे, PDF असेल, सरांना सांग अवेलेबल होईल तुम्हाला. त्याचबरोबर अर्थसंकल्प आणि काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिक सर्वेला काय म्हणतात, आर्थिक पाहणी. इकॉनॉमीचं जास्त तुम्हाला वाचायचं आहे, त्यामुळे इथे जास्त दिवस दिले तरी चालणार आहे. ठीक आहे, थोडेसे ऍडजस्ट करायचे कुठून तरी. हिस्ट्रीला कमी वेळ द्या, हिस्ट्री तसं वाचायला पटकन वाचून होतं, आणि असं या कन्सेप्च्युअल पार्ट नाहीच आहे त्याच्यात, काय हिस्ट्रीमध्ये काय कन्सेप्ट येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमीला जरा वेळ दिला तरी चालेल. ठीक आहे, जरा पिक्चर क्लिअर होत आहे का, म्हणजे 6 दिवस रिव्हिजन, 3 दिवस रिव्हिजन, मग एक दिवसाच्या 2 रिव्हिजन होणार. त्याच्यात काही डाऊट आहे का, म्हणजे नक्की कसं करायचंय, याच्या अप्रोच बद्दल कुणाला काय डाऊट नाही ना. प्रत्येक सब्जेक्टला 6 दिवस द्यायचे. या 6 दिवसात ओनली 1 सब्जेक्ट, तो एक सब्जेक्ट हातावेगळा करायचा. मी सजेस्ट करेल इकडे ना, जो इझी वाटतोय ना तुम्हाला, त्याने सुरुवात करा. त्याने काय होणार, जो अवघड आहे ना तो परीक्षेच्या जवळ जाताना तुम्ही वाचणार तो, आणि तो जरा मेमरीमध्ये व्यवस्थित लक्षात राहायला चान्स जास्त असतो. पण जो तुम्हाला सोपा वाटतोय ना तिथून सुरुवात करा, आणि जसं जसं पुढे जाणार तसं अवघड विषय घ्यायला सुरुवात करा. 3 दिवस, मग परत 3 दिवस ओनली वन सब्जेक्ट. सीसॅट सोडून दे, सीसॅट तर आपण रोज करतोय. करंट अफेअर्स सुद्धा याप्रमाणे करा, कारण की करंट अफेअर्स कसं होतं, तिथे काही कन्सेप्ट वगैरे नाही आहेत, पण इन्फॉर्मेशनच एवढी जास्त आहे ना, कारण की मॅगझिन्स तुम्ही जर पाहिल्या असतील, इन्फॉर्मेशनच एवढी जास्त आहे की करंट अफेअर्सला आपण डेली तर करायचंच आहे, पण ह्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा करायचं. आणि हे करत असताना रोजचं सीसॅट थांबवायचं नाही. इथे सीसॅट रोज म्हणजे रोजच, इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही जे कोणता पण विषय करत असाल, सीसॅट थांबवायचा बिलकुल नाही, आणि रोजचा PYQ तर सोडाच असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जेवढा तुम्ही जास्त वेळ देऊ शकाल तेवढा चांगला. म्हणून फोन बिन जरा कमी आता एक्झाम होईपर्यंत. फोन मध्ये खूप वेळ जातो, तुम्ही स्वतः कधी नोटीस केलं असेल तरी. ते इंस्टाग्राम कोणी डिलीट केलं का, नाही केलंय, सगळ्यांनी डिलीट केलं, नाही कुणीतरी डिलीट नाही केलं एवढा एकदम दमदार आवाज येत नाहीये. इंस्टाग्राम प्रकरण ना डिलीट करा. अकाउंट ठेवा, काय वाटत नाही. अकाउंट डिलीट केलं की लोक विचारतात काय रे डिप्रेशन आलं, काय काय करणार आहेस, असं वाटू शकतं. त्याच्यामुळे अकाउंट असू द्या, ते ऍप मात्र डिलीट करा. इंस्टाग्राम, फेसबुक असेल, फेसबुक आता कोण वापरत नाही मला. व्हॉट्सअप, टेलिग्राम, युट्यूब पण बघा, पण ते फक्त अभ्यासासाठी बघा. त्यावर पण शॉर्ट्स सुरू झालेत. ते शॉर्ट्स म्हणजे ते डोक्याला मग शॉर्ट्सच देतात बरोबर. शॉर्ट सुरू झाले की मग अभ्यास विसरून जायचा. ठीक आहे, साधारण जर आता हे सगळं करताना ना तुम्हाला एक जरा कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल की हा बाबा काहीतरी करतोय मी. साधारण 30 ते 35 दिवस झाले की जरा अप्रोच चेंज करायचा. कसला, टेस्टचा. टेस्टला किती वेळाचं असते टेस्ट, म्हणजे एक्झाम किती वेळाची असते, 1 तास. किती प्रश्न असतात, 100. ठीक आहे, तर काय करेन मी, सजेस्ट करेन जेव्हा तुम्हाला असं वाटायला लागतंय थोडा कॉन्फिडन्स आला आहे, सीसॅट व्यवस्थित चालू आहे तुमचं, प्लस थोडा बाकीच्या सब्जेक्टचा पण चांगला अभ्यास झाला, मी सजेस्ट करेन या टेस्ट ना 55 मिनिटात सोडवायला सुरुवात करा. 100 क्वेश्चन. हे 55 मिनिटं का सांगतोय मी, ज्यांचा पहिलाच अटेम्प्ट असणार आहे, किंवा ज्यांनी याआधी कधी एक्झाम दिली नाहीये MPSC प्रॉपर क्लासरूम मध्ये जाऊन,
हे का सांगतोय, कारण की तुमची कमीत कमी 2 मिनिटं ना ते अटेंडन्स शीट वगैरे त्यांच्याकडे असते, जे सुपरवायझर असतात ना त्यांच्याकडे असते, ते सही करायला येतात, आपली सही असते, आपली सही 2 वेळा करायला लागते. हे 2 मिनिटं तुमचे त्याच्यात जाणार आहेत, जास्तीत जास्त 2 मिनिटं, याच्यापेक्षा कमी नाही. आणि हे 55 मिनिटात का सांगतोय, कारण जेव्हा आपण एक्झामला जाणार ना तेव्हा मग गडबडाला सुरुवात होणार. मग आपण 2 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि त्याचा आन्सर 4 मार्क करायचा, मग आपण इकडे बघणार, हा ह्याचं 2च आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2लाच मार्क करतो. ते सारखं सारखं चेक करण्यात ना टाइम जाणार. आपल्याला भीती असते ना की आपण चुकीचा मार्क करायला नको, त्याच्यामुळे आपण सतत क्वेश्चन नंबर चेक करत राहणार, आपण व्यवस्थित गोळा करतोय की नाही त्याच्यात. म्हणून हे 55 मिनिटात सॉल्व्ह करायला सुरुवात करा. हे एक्झाम, जी मेन एक्झाम असणार ना तुमची, प्रिलिम, जी ऍक्च्युअल प्रिलिम आहे, तिथेही गडबड होणार आहे तुमची. पहिल्यांदा जे जात आहेत ना त्यांना ती गडबड नक्की होणार आहे. म्हणून 55 मिनिटात किती सॉल्व्ह होतोय आपला पेपर, आणि कमीत कमी ऍटलिस्ट 90+ अटेम्प्ट तर हवाच. सॉरी, हे सांगितलं नाही मी, युअर अटेम्प्ट शुड बी 90+. 100 केले तरी चालतंय, पण ते जरा एज्युकेटेड गेस मारा, उगाच डिझाईन वगैरे नका काढू. ठीक आहे, डिझाईन काढलं तर मग काय होत नाही. 100 सुद्धा अटेम्प्ट करतात मुलं. मी 97 केलेले आहे, 96 किंवा 97 असतील. ठीक आहे, पण गेस करणार तर एज्युकेटेड गेस करा. ठीक आहे, ते ABCD पॅटर्न तुम्हाला सांगितलं सरांनी. टाईप ए म्हणजे ज्याचे आन्सर तुम्हाला 100% माहिती आहेत, तुम्ही शुअर असता की याचा आन्सर मला माहिती आहे, असे प्रश्न फक्त 25 असणार आहेत 100 मधून. त्यानंतर येतं बी टाईप, यातले 2 क्वेश्चन्स मध्ये, सॉरी 2 ऑप्शन्स मध्ये गडबड असणार आहे की नक्की काय मार्क करू. 50-50 असणार. सी मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन पर्यंत पोहोचायला थोडं लॉजिक लावायला लागणार आहे. नीड लॉजिक. एक असं लॉजिक, छत्तीसगड मध्ये काय ते तांब्याचं उत्पादन जास्त होतं. ठीक आहे, मग तिथून ना काहीतरी तुम्हाला असंच मध्येच काहीतरी येईल की छत्तीसगडच्या ह्या प्रोडक्टला GI टॅग मिळाला आहे, तर ते कशाबद्दल आहे असं काहीतरी. मग तिथे थोडंसं लॉजिक येईल की बाबा हा खाणींचा प्रदेश आहे, काहीतरी मेटलशी रिलेटेड असेल, असं महाराष्ट्राबद्दल येईल कुठेतरी. मग जेवढी इन्फॉर्मेशन आहे ना त्याच्यावरून काहीतरी लॉजिक तुम्हाला तिकडे लावायला लागणार. ओके. आणि डी टाईप म्हणजे आपल्याला काहीच माहित नाही. हे प्रश्न अटेम्प्ट नाही केले तरी चालतात, पण हे प्रश्न 5च्या पुढे जाऊन देऊ नका. ठीक आहे, काहीच माहित नाही असं करू नका. सगळ्यात जास्त टाईप ना बी टाईपचं असणार, 50-50. आणि हेच तुमचं मेरिट वगैरे डिसाइड करतात हे प्रश्न. मग हे प्रश्न कसे बरोबर येणार, प्रॅक्टिस. जस्ट सीसॅटला मात्र हे 2 ऑप्शन वगैरे काय नाही. सीसॅटला तुम्हाला एक्झॅक्टच आन्सर आणायचंय, फेकायचं नाही सीसॅट मध्ये बिलकुल. सीसॅट मध्ये एक्झॅक्ट आन्सर येत नाहीये तर तुक्का मारू नका. म्हणजे 4 ऑप्शन आहेत, 20, 50, 37 आणि 18, आणि आपला आन्सर येते 137, तर म्हणून 37 मार्क करायचं नाही. ठीक आहे, सीसॅटला असं करू नका. बाकीला चालेल, 2 ऑप्शन्स मधून जे तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्हाला लिहायचं. हे प्रश्न सोडले तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या बाहेर. ठीक आहे, सगळे प्रश्न सोडले, कारण की ए टाईपचे क्वेश्चन तुमचे फक्त 25 असणार आहेत, जे तुम्हाला कंपल्सरी माहितच आहे. म्हणजे आम्ही वाचले कुठेतरी, शुअर आहे. आता ऍक्च्युअल डे ऑफ एक्झाम काय करायचं, किती वाजता पेपर असतो, किती वाजता पोहोचायचं असतं, 10:30ला, 9:30ला पोहोचायचं असतं. एक्झाम सेंटरवर 10:30ला जाऊ नका, तुम्हाला कोणीही आत घेणार नाही. ठीक आहे, 9:30 वाजता तुम्ही कंपल्सरी एक्झाम सेंटरला पोहोचायलाच हवं. सकाळी उठून का वाचायचं तर बिंदास वाचा, पण ह्या वेळेनंतर काहीच वाचायचं नाही. तुम्ही करता का लास्ट मिनिट रीडर कोण आहे इथे, एकदम हॉलमध्ये जाईपर्यंत वाचत राहतोय, जोपर्यंत हवालदार मध्ये घेतच नाही तुम्हाला, अरे जा एक्झाम द्यायला, असं कोणी असेल तर ठीक आहे, तो तुमचा, जर तुम्हाला तसं आवडतं किंवा तसं तुमचं ब्रेन फंक्शन करतं, दॅट इज फाईन.
पण त्या दिवशी 21, 12, 25 ह्याच्या पुढे वाचायचं नाही काही, गपचूप आतमध्ये जायचं. याने काय होणार माहितीये, जी पण तुमची क्लासरूम आहे ना, तिथे तुम्हाला जरा फॅमिलिअराइज व्हाल. जी मनातली धाकधूक असते ना, ती जरा कमी होते. शांत बसा, मस्त आपलं मेडिटेशन करत राहा, काही पण करत राहा. पण एक्झाम रूम मध्ये बसून आठवायला ट्राय नका करू, कारण की त्यावेळी काहीच नाही आठवणार. हा पर्सनल अनुभव आहे, मी पण असं केलेलं, पण ते काय आठवत नाही. आणि त्यामुळे जर आठवलं नाही तर कॉन्फिडन्स डाऊन होणार आणि पुढचा सगळाच गेम वाचणार. ओके, सो बी व्हेरी शुअर की तुम्ही 9:30ला पोहोचताय. फार तर फार जर तुम्हाला वाटलंच की एखादा माझा काहीतरी वाचायचं राहिलंय, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, 9:45ला तुम्ही तुमच्या क्लासरूमच्या बेंचवर जाऊन बसायला हवं. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करतानाच ना आता सीसॅटचे जेवढे पण प्रश्न असतील ते 20 मिनिटात सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. म्हणजे एका मिनिटाला एक क्वेश्चन. काही क्वेश्चन इझी असतील ते 30 सेकंड्स मध्ये सॉल्व्ह होतील, तो वेळ कठीण प्रश्नांना वापरा. पण 20 मिनिटात सीसॅट व्हायलाच पाहिजे. ओके, आणि सुरुवात करताना पेपर सोडवताना कोणता तुम्ही पार्ट घेणार, कसं सोडवता तुम्ही, म्हणजे 1 पासून आलं की 1 पासून सुरुवात करतात, की पॉलिटी आधी सोडवता, की इकॉनॉमी आधी सोडवता, कसं करता? टेस्ट सिरीज दिली एखादी, जर पहिला प्रश्न तुमचा ना सीसॅटचे असतील ना, तर पहिल्यांदा सीसॅट सोडवू नका. ठीक आहे, सुरुवात मग दुसरी बाकीच्या प्रश्नांकडून करा. कारण काय होतं, सीसॅटला विचार करायला वेळ लागतो. जर तुम्ही पहिल्यांदा सीसॅट घेतलं ना करायला, तुम्हाला खूप वेळ लागणार ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला, आणि बाकीचा वेळ मग तुमचा वाया जाणार, तो युटिलाइज नाही होणार. आधी सुरुवात तुम्हाला, लेट्स से जर पहिला प्रश्न असेल सीसॅटचा, तर 1 ते 20 सोडून द्या, 21 पासून सुरुवात करा. एक अभिजित सरांचं तुमच्यावर लेक्चर झालंय कधी? झालं. सर एक फार छान शब्द वापरतात, मेंदूच्या तारा तापू द्या. म्हणजे ते विचार, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, करंट असेल, सायन्स असेल, काही पण असेल, तर ते प्रश्न वाचून ती थिंकिंग ना सुरुवात होते, असं मेंदूच्या तारा ऍक्च्युली दाबतात. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला सीसॅट अटेम्प्ट करायचं. ठीक आहे, सगळ्यात शेवटी तुम्हाला 20 मिनिटात, जर तुम्हाला वाटतंय की माझं लवकर झालेलं आहे, तर मग जे काय वेळ उरेल, आय डोंट थिंक एवढा वेळ कुणाला उरत असेल सीसॅट साठी, पण मी हे सजेस्ट करेल की असं करा. ठीक आहे, शेवटी एकदम तुम्ही घाईवर आलेले असता, मेंदू अजून चांगला काम करतो, आणि हे होतं प्रोव्हाइडेड की तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली आहे. त्याच्यामुळे मधल्या स्टेप्स गायब होतात, पटकन आन्सर्स यायला सुरुवात होते. तर जर तुम्हाला वाटत असेल की 20 इज टू लेस, तर ठीक आहे 25 मिनिटं करा, पण त्याच्यासाठी मग बाकीचं जीएस व्यवस्थित व्हायला पाहिजे. ओके, पण शेवटी सीसॅट शेवटी सोडवायचा. ऍटलीस्ट मी असं केलंय, तुम्हाला जर काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ते झालं. क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह करताना आतापासूनच कीवर्ड्स अंडरलाईन करायचे. कीवर्ड्स अंडरलाईन करायचे म्हणजे एखादं काहीतरी कमिटीचं नाव दिलं असेल, किंवा 5 इयर प्लॅन मधले एखाद्या प्लॅनचा असेल संदर्भ, तो कीवर्ड पटकन हायलाइट तिकडे अंडरलाईन झाला पाहिजे. आणि ते माहितीये ना, करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट विचारलंय, त्याला गोल करायचा. आय होप ते सगळ्यांना माहित असेल. ते चुकवायचं नाही बिलकुल, ती माती नाही खायची बिलकुल. रिव्हिजन सायकल मध्ये मी सजेस्ट करेल सायन्स शेवटी ठेवा, कारण जर सायन्स झालं नसेल ना तर ते मेमरीमध्ये फ्रेश राहणार. म्हणजे जेवढ्या एक्झामच्या जवळ येऊन तुम्ही सायन्स वाचणार, तेवढं चान्सेस जास्त आहे की एक्झाम पर्यंत काहीतरी लक्षात राहील. तो जर तुमचं सायन्स वीक आहे, सायन्सचा चांगला अभ्यास आहे, तर मग बघा तुमचा जो पण सब्जेक्ट वीक असेल त्याची शेवटी ठेवायची त्या सायकलमध्ये, कारण आपण एक्झामच्या जवळ आलेलो आहे, जरा मेंदूमध्ये हे बसण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे, जसं आपण जवळ येणार एक्झामच्या. ओके, 2026 जे तुमचा ऍक्च्युअल अटेम्प्ट आहे, म्हणजे ज्यासाठी तुम्ही बॅच जॉईन केली, बरं 2026 साठी जॉईन केली. 2026 काय करणार तुम्ही? एक ना पीवायक्यूचं बाइंडर बनवून घ्या. काय म्हणतात त्याला आता, स्पायरल बाइंड असतं ना, स्पायरल बाइंड, स्पायरल बाइंड बनवा, ज्यात प्रीचं एक सेपरेट बाइंडर असेल, प्रीचं, मेन्सच्या लँग्वेजचं एक सेपरेट असेल,
लँग्वेज आणि मेन्सच्या GS आहे कसं हे आताच बनवून घ्या, किंवा मग प्रिलिम झाल्यानंतर तुम्हाला करायचं असेल तर तेव्हा पण करू शकता. याने काय होतं, आयोगाच्या जो फॉन्ट आहे ना, फॉन्ट तो ना त्याची सवय व्हायला पाहिजे. कारण की काय होतं, मग ती सवय झाली ना एकदा आयोगाच्या फॉन्टची, तुम्हाला एक्झाम मध्ये जो पेपर येणार ना ऍक्च्युअल, तो फॉन्ट आणि आपण प्रॅक्टिस केलेला फॉन्ट मॅच होतो आणि डोकं जास्त चांगलं चालतं. हा माझा पर्सनल अनुभव आहे. मला मयूर सरांनी सांगितलं होतं, राज्यसेवेच्या मेन्ससाठी मी हेच केलंय. त्यामुळे हे नक्की करा, स्पायरल बाइंड व्यवस्थित बनवून घ्या. काय जास्त तुम्ही 2-3 जणांचा ग्रुप मिळून जरी केला ना तरी चालेल, एकाकडे हे जाईल, एकाकडे हे जाईल, एकाकडे हे जाईल. ठीक आहे. जेव्हा प्रिलिम होईल, आता तो कोणी मराठी इंग्रजीचा अभ्यास करत नाहीच, बरोबर. जेव्हा प्रिलिम होणार ना तेव्हा तुमच्या डेलीच्या अभ्यासात करंट, सीसॅट आणि लँग्वेज पैकी एक कोणतं तरी, एक तर मराठी किंवा इंग्लिश, यातलं एक ऍड व्हायला पाहिजे. लँग्वेज डेली करायची, कारण की आपण ग्रामर खूप वर्ष झाले आपण हे वाचलेलं नाहीये, त्यामुळे हे गरजेचं आहे मेन्ससाठी. म्हणजे मेन्सच्या अनुषंगाने हे कुठपर्यंत करायचं, प्रिलिमच्या 2 महिन्या आधीपर्यंत, जी 2026 ची जी प्रिलिम असेल त्याच्या 2 महिन्या आधीपर्यंत हे करायचं. तोपर्यंत तुमचा चांगला होल्ड येईल याच्यावर. याच्या मग शॉर्ट नोट्स बनवायच्या, जसं मी सांगितलं फॅक्ट शीट किंवा डी डे, तशा शॉर्ट नोट्स बनवायच्या याच्या आणि त्याच वाचत राहायच्या. जेव्हा पण वेळ मिळेल असं वाटतंय की ऍटलीस्ट आठवड्यातून 1-2 वेळा तरी वाचा, जेव्हा तुमची 2026 जवळ येत राहील. कारण मग याच्यात खंड नको पडायला मध्येच. 2 महिने आपण लँग्वेजच वाचली नाही ना, तो गॅप पडणार फार. ठीक आहे. अजून काही डेट्स वगैरे आली ना टेंटेटिव्ह की 2026 ची कधी असेल प्री वगैरे, नाही तुमच्याकडे साधारण 8 महिने पकडा आहेत असं समजा आजपासून. म्हणजे साधारण जून पर्यंत तुमची प्री 2026 ची होईल. जून जुलै पकडा, जून जुलै व्हेरी मच पॉसिबल की तुमची प्री तेव्हा होईल. यस, जून जरा डोक्यात राहू द्या, त्या हिशोबाने मग सगळा अभ्यास सुरू करायचा. ओके. पॉलिटीसाठी कोण अभिजित सर घेत आहेत लेक्चर, तेवढं इनफ आहे. तू चिंताच नको करू, कारण की मला सुद्धा पॉलिटी आणि इकॉनॉमी, मी इंजिनिअरिंग केलंय, माझा यांच्याशी संबंधच नव्हता कधी, बिलकुल नाही. मी हे पॉलिटीचं तर मी पुस्तक आत्ता 3 वर्षापूर्वी वाचायला सुरुवात केली आहे, त्याच्या तोपर्यंत माझा याचा संबंधच नव्हता. सो तू निश्चिंत राहा, सर व्यवस्थित करून घेतील. त्याचबरोबर मी सजेस्ट करेन, जी कॉन्स्टिट्यूशन जी ऍक्च्युअल असते ना, म्हणजे त्याची जी मूळ प्रत असते, मूळ प्रत, एकतर इंग्लिश मधून म्हणजे तुम्हाला जर चालत असेल तर, किंवा मग मराठीमधून, ती डाउनलोड करा आणि ती वाचायला सुरुवात करा. त्याने काय होईल, आयोग काय करता, जसंच्या तसं आर्टिकल उचलून टाकतं इकडे प्रश्नांमध्ये. जर तुमची सवय असेल ना कॉन्स्टिट्यूशन वाचायची, तर मग त्या लँग्वेज तुम्हाला ती जरा फेमिलराईज व्हाल की असं असतं असं असतं. आणि याने काय होतं माहिती, याचे जे फुटनोट्स वगैरे पण असतात ना, तळटीपा असतात खाली की ही अमेंडमेंट नुसार हा बदल झाला. तर माझ्या अमेंडमेंट्स ना फार चांगल्या झालेल्या याच्यामुळे, की मी अमेंडमेंट्स युजली विसरत नाही. तर हे करा, कॉन्स्टिट्यूशन वाचायलाच सुरुवात करा. जड जाणार नो डाऊट, आता तर खूप जड जाणार ते वाचायला, पण जसं तुम्ही लेक्चर सुरू होतील ना, थोडा एकदा एक जरा मोमेंटम यायला लागेल ना, तेव्हा हे सुरुवात करा वाचायला. ऍटलीस्ट फंडामेंटल राईट्स तरी वाचून घ्या. फंडामेंटल राईट्स पार्ट 1 आणि पार्ट 3. पार्ट 2 काय एवढा सिटिझनशिप बद्दल काय विचारत नाही, पण हे नक्की करा, त्याने खूप फायदा होतो. ठीक आहे. सगळेच आर्टिकल नाही करायचे, जे जे तुम्हाला शिकवतात ना इकडे ते जाऊन बघायचं की बाबा कसं असतं काय असतं, आणि सगळं वाचायचं. म्हणजे प्रत्येक शब्द बघायचा. इंग्लिशमध्ये थोडं जड जाईल, मराठी जर तुमचं चांगलं असेल, मराठी पण त्यांचं जडच असतं, पण मराठी समजायला जरा सोपं आहे. इंग्लिश थोडं अवघड आहे, कॉन्स्टिट्यूशनची भाषा अवघड आहे, तर मराठीमध्ये वाचा. आय वुड सजेस्ट दिस. त्याच्यामुळे आणि लेक्चर्स प्लस दिस, लेक्चर्स आणि हे करा. इकॉनॉमी कोण घेणार आहे, मयूर सर. नको तू टेन्शनच नको घेऊ तू. याच्या बरोबर स्कीम्स बघायच्यात तुम्हाला.
प्लस बजेट प्लस सर्वे, अजून काय असतं, इंडिकेटर्स. ओके, डायमेन्शन्स वगैरे हे पण पार्ट असायला पाहिजे. ठीक आहे, दिसतंय का? इकॉनॉमी मध्ये लेक्चरच्या नोट्स आणि नोट्स स्वतःच्या बनवायच्या, स्वतःच्या हाताने लिहून झाला पाहिजे एकदा तरी. जे काय तुम्ही वाचताय लिहिताय ना, सॉरी वाचताय किंवा बघताय ते स्वतःच्या हाताने नोट्स लिहायलाच पाहिजेत. किंवा डिजिटल कुणी नोट्स बनवणार नसेल, आय होप डिजिटल नका बनवू नोट्स. स्कीम्स हे तुम्हाला करंटच्या बुक पुस्तकातून सापडणार आहे, स्कीम्स काय असणार ते. मी सजेस्ट करेल याच्याबरोबर स्कीमसाठी गव्हर्नमेंटच्या ना वेबसाईट्स वाचा, भेट द्या. राज्यसेवेच्या प्रीला प्रश्न आलेला की सौर कृषी पंप योजना आहे पहा, माहितीये? तर त्याबद्दल ना वेबसाईटवरून जसाच्या तसा त्यांनी वर्बॅटिम उचलला, तसं वर्डिंग तसं उचललेलं याच्यासाठी. सो इट्स इम्पॉर्टंट की स्कीमसाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स नक्की एकदा तरी तुम्ही भेट द्या, नोट्स काढा त्याच्या, छोट्या छोट्या नोट्स काढा. गव्हर्नमेंट वेबसाईट्स त्यांना फार गरजेचं आहे. बजेटचं एक ना सरकारच 16 पानांचं, म्हणजे भारताचं इंडिया बजेट, इंडिया प्लस महाराष्ट्र दोघांचा होता त्या. 16 पानाचं भारत सरकार ना एक ब्रीफ मध्ये पब्लिश करतं, ते वाचा. म्हणजे त्यात जास्त जास्त माहिती नसते, पण एक जरा तुम्हाला अंदाज येतो की कसं आहे बजेट, काय बजेट आहे. त्याच्यात तुम्हाला फिस्कल डेफिसिटच्या व्हॅल्यूज वगैरे नाही मिळणार, त्यासाठी मग तुम्हाला ऍक्च्युअल बजेटच घ्यायला लागेल. तर बजेटच्या हायलाइट्स असतात त्याच्यात, सेम महाराष्ट्रासाठी सुद्धा बजेटच्या हायलाइट्स. जसं बजेट येईल तसं 2-4 दिवसात टेलिग्राम चॅनल कोणता तरी मिळून जातात. हे करा. सर्वे, इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा. इकॉनॉमीसाठी यापेक्षा दुसरं चांगलं आणि दुसरं कमी सगळ्यात महत्वाचं डॉक्युमेंट्स असतं महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे. जर जमलं, जर तुमच्याकडे वेळ आहे आणि जर तुम्हाला आवडतं इकॉनॉमीचा अभ्यास करायला, तर हा पूर्ण वाचून घ्या एकदा. माहिती आहे खूप जास्त 400 पानांचा वगैरे असतो, पण हा वाचा. मी कमीत कमी 3 सर्वे असे वाचलेत, महाराष्ट्राचे आणि भारताचे दोघांचे मिळून. त्याने काय होतं, स्कीम्सची माहिती ना या सर्वे मध्ये व्यवस्थित दिलेली असते. तुम्हाला कोणत्या स्कीम्स करायच्यात ना ते इथून लगेच कळणार की इथून प्रश्न येणार. तर मग लगेच फक्त एखादी पीडीएफ उचलली मार्केटमधून आणि त्याला सुरुवात केली स्कीम्स वाचायला, तर तसं नका करू. या सर्वे मध्ये ना जुन्या पण स्कीम्स काही मेन्शन केलेल्या असतात ज्या आज पण सुरू आहेत. मग त्यामुळे तुम्हाला कळेल की नक्की काय वाचायचं या सर्वे मधून. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आजकाल जास्त चर्चेत आहे आणि इट इज इम्पॉर्टंट. तर इन्फ्रास्ट्रक्चरचा जो पार्ट असेल सर्वे मधला तो नक्की करा. ओके. आणि इंडिकेटर्स तर माहित असेल आय होप. नेपाळच्या ज्या इंटरिम प्राईम मिनिस्टर, ज्या तात्पुरत्या ज्या प्रधानमंत्री त्या झाल्यात, त्यांचं नाव माहित असायला पाहिजे. काय नाव आहे? सुशीला कार्की, राईट? हा. मग शेवटी जो टाइम येईल ना, जर कोणी राज्यसभेत देणार असेल 9 नोव्हेंबर नंतर, मग फक्त सीसेट आणि करंट अफेअर्स याच्यावर खूप जास्त फोकस पाहिजे, आणि सायन्स. हे 3 पक्के करा मग. पण ती कंडिशन आहे की तुमचं बाकीचं नीट झालं राज्यसेवेसाठी. ती कंडिशन आहे. तर बाकीचं नीट नाही झालं ना, मग हे करून काय फायदा नाही. करंट अफेअर साठी न्यूजपेपर सध्या तरी मॅगझिनवर जास्त फोकस करा. ऍटलिस्ट एक न्यूजपेपर वाचत जा. जो इंडियन एक्सप्रेस, एखादा महाराष्ट्रातला घ्या, मटा घ्या किंवा लोकसत्ता, काही चालेल. इंडियन एक्सप्रेस मध्ये पण चांगला पेपर आहे, नो डाऊट, इट्स व्हेरी गुड. पण एक कोणता तरी, कारण की तुमच्याकडे वेळ कमी आहे. 2-2 पेपर नका वाचू. जेव्हा फ्री होईल तेव्हा वाचा, किती वाचा चालतं. आणि 2 पेपर वाचायलाच हवे ना. एकामध्ये इंटरनॅशनल इश्यूज फार चांगले दिलेले असतात आणि एकामध्ये नॅशनल आणि स्टेट लेवल इश्यूज व्यवस्थित दिलेले असतात. कोणतं बुक चांगलं वाटतं तुम्हाला? तर तुम्हाला सांगितलं तर
गाठाळ, ठीक आहे. गाठाळ सर किंवा कोणतंही चालेल, किंवा महाजन सर. त्यातलं कोणतंही चालेल, मी हे रेफर केलेलं कारण मी आधीपासून वाचत होतो. मला सोर्स चेंज नव्हता करायचा. बऱ्याच लोकांनी सांगितलं हे वाच, म्हटलं मला हेच वाचायचं. सोर्स नका चेंज करू आता. जर तुम्ही खूप आधीपासून लेटसे 5 महिन्यापासून एखादा सोर्स वाचताय ना, आत्ता सोर्स नका चेंज करू. ठीक आहे. जिओग्राफीसाठी सौदी सरां, बरोबर हेच असेल सगळ्यांकडे, सौदी सर. अजून एक दीपस्तंभ प्रकाशनचं सुद्धा आहे, मला आवडलं तर घ्या. म्हणजे मी काय हे नाही करत आहे प्रमोशन, चांगलं पुस्तक आहे. त्याच्यात मॅप्स फार छान दिलेत म्हणून मला हे पुस्तक आवडलेलं. मॅप्स चांगले दिलेत. हे सेकंड हँड जर मिळत असेल कमी किमतीत ना, तर मॅपसाठी सौदी सरांचं पण वेगळं येतं का असं वाटतं मला. येतं, ऍटलास येतं ना वेगळं. मग ठीक आहे, मग हे चालेल, चालतं. क्वालिटी साठी अभिजित सरांचं पुस्तक आहे. ज्यांना इंग्लिश मधून वाचायचंय असं कोणी, लक्ष्मीकांत सर आहेत. इकॉनॉमीसाठी एक सिंगल सोर्स, आय वुड सजेस्ट देसले सरांचा होता. पण हे कधी वाचायचं माहिती आहे, जेव्हा तुमचा बाकीचा सगळा अभ्यास होईल ना, लेक्चर्स सांगितले, लेक्चर्स बजेट, लेक्चरच्या नोट्स तुम्ही व्यवस्थित काढल्यात ना, हे व्हॅल्यू एडिशन साठी चांगलं पुस्तक आहे. हे लगेच वाचायला घेऊ नका. तुमच्या जोपर्यंत कन्सेप्ट नाही क्लिअर होत ना, तोपर्यंत याच्याकडे वळू नका. लेक्चरमध्ये आधी कन्सेप्ट क्लिअर होतील मग याच्याकडे जा. मग हे व्हॅल्यू एडिशन साठी फार छान पुस्तक आहे देसले सरांचं. पार्ट 1 मध्ये इकॉनॉमी आहे, पार्ट 2 मध्ये सगळ्या स्कीम्स आहेत ना. पार्ट 2 घ्यायची काय गरज नाही, पार्ट 1 मध्ये चालतं. जर इंग्लिश मध्ये कुणाला हवं असेल तर नितीन सिंघानियाचं यांचं पुस्तक आहे. हे छान पुस्तक आहे, कोणी इंग्लिश मध्ये करणार असेल तर त्यांच्यासाठी. कंबाईन क्रॅक करायची एक ट्रिक आहे फॉर सीसॅट साठी आणि बाकीसाठी सुद्धा. याच्या एक लेवलची जी वरची काठिण्य पातळीची एक्झाम असेल ना, त्याचा अभ्यास करा ऍटलीस्ट सीसॅट साठी तरी. तर याच्यासाठी ह्या एक्झामचे ना क्वेश्चन पेपर्स मिळतील ना कुठे, आय थिंक ऑनलाईन अवेलेबल असेल, भरपूर सोर्स आहेत. सीजीएलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करा. म्हणजे त्याची जर एकदा सवय झाली ना की कंबाईनचे सीसॅट फार इझी होतं. मी सीजीएल साठी प्रिपरेशन केलं होतं, माझी प्री क्लिअर झाली पण मेन्स काय क्लिअर झाली नाही. सीजीएलची टफ असते नो डाऊट, टफ म्हणण्यापेक्षा टाइम मॅनेजमेंट, इथे ना तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल सीजीएल मध्ये. तर सीजीएलचं हे 2026 चा जो अटेम्प्ट आहे ना, त्याच्यासाठी नक्की जा. याच्यासाठी एक किरण पब्लिकेशनचं पुस्तक आहे, एसएससी मॅथमॅटिक्स काहीतरी, हा मॅथमॅटिक्स, एसएससी मॅथमॅटिक्स. याच्यात काय माहितीये, याच्यात सगळे प्रश्न असे एक गठ्ठा दिलेले आहेत. म्हणजे नंबर सिस्टम झालं, त्याचे कमीत कमी मला तर वाटतं 400 प्रश्न फक्त नंबर सिस्टमचेच आहेत त्याच्यात. त्यामुळे एका जागेत तुम्हाला सगळं मिळून जाईल. असं सोर्स साठी इकडे नंबर सिस्टमचा प्रश्न मिळाले, पर्सेंटेजचे कुठे आहेत, त्याचे एका जागी 1000 पानाचं काहीतरी पुस्तक येतं, 1000 असेल. त्यात क्वेश्चन्स पण दिलेत, आन्सर की सुद्धा दिली आहे आणि एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अडत असेल ना कुठे, तर हे फार छान पुस्तक आहे आणि दिस इज अ व्हेरी गुड स्टार्टिंग पॉइंट हे पुस्तक, किरण पब्लिकेशनचा एसएससी मॅथमॅटिक्स. रिझनिंग साठी जर तुमचं चांगलं असेल रिझनिंग, तर याच्यासाठी वेगळा अभ्यास करायची गरज नाही पडणार. ठीक आहे. पण काही काही टॉपिक्स असतात जे आपल्याला माहितच नसतात की असं पण काहीतरी प्रकार असतो. फॉर एक्झाम्पल ते सिलॉजिझम असतं ना, की सगळी बेडकं उंदरं आहेत, तसं ते कसं सॉल्व्ह करायचं ते बघून घ्या. रिझनिंग साठी सुद्धा सेम एसएससी पब्लिकेशन, सॉरी किरण पब्लिकेशनचं आहे. पण मी सजेस्ट करेल एखादा आयबीपीएसचं पुस्तक कुठेतरी सापडतंय का, ऑनलाईन पीडीएफ अवेलेबल असतात, बघा जरा सर्च करा. आयबीपीएस क्लर्क, जर हे सोपं वाटतंय तर प्रोबेशनरी ऑफिसर हे थोडं अवघड असतं बरं का.
ही पीओची एक्झाम थोडी अवघड असते, तर रिझनिंग साठी हे वापरा. आणि हे सगळं ऑनलाईन आय थिंक अवेलेबल असावं, बघा तुम्ही. नाही मिळालं तर 2-3 मित्रांमध्ये मिळून हे पुस्तक खरेदी करा. रिझनिंग साठी झालं. 8 to 10th कंपल्सरी आहे, हे वाचायचंच. 2026 जर प्रिलिम क्लिअर करायची आहे, मेन्स क्लिअर करायची आणि पोस्ट पाहिजे, हे कंपल्सरी आहे. जेव्हा हे होईल आणि आता आपल्याला तुम्हाला वाटतंय की मला समजलंय बऱ्यापैकी सायन्स थोडंफार, त्याच्यानंतरच मग 12वी म्हणजे 11वी आणि 12वीची पुस्तकं वाचा. मी इथे पण सजेस्ट करेल 12वीच्या पुढे जाऊ नका, त्याच्या पुढे काही कळणार पण नाही. मला इथेच गडबड होत होती, मला याच्यातलं काही काही गोष्टी समजतच नव्हत्या, मी त्या स्किप केल्या. चालतं असं, नाही समजलं तर काय करणार. कुठे आता पुढे अभ्यास करायला जाणार आहे आपण. ठीक आहे, पण हे तर कंपल्सरी आहे, याला स्किप नाही करायचं, यातलं काहीच स्किप नाही करायचं. ते नाही समजणार नाही यातलं, ते युट्यूबवर फार छान लेक्चर्स अवेलेबल आहेत. ठीक आहे, युट्यूबवर ते बायजू वगैरे फिजिक्स वाला वगैरे ते असतात ना चॅनल्स, हे फार छान आहेत. 8 to 10 तर कंपल्सरी करायचं आहे तुम्हाला. ओके, आणि 12th जमलं तर नाही, हे ट्रायच करा, जरा थोडे एफर्ट्स घ्या हे करायला. याच्या काही काही कॉन्सेप्ट असतील त्या नाही समजणार. बायो वगैरे साठी, हा बायोसाठी मी सांगितलं त्या नोट्स रोशन राजपूत सरांच्या चांगल्यात, हे एकदा रिमाइंड करा कुणाला तरी. सचिन भस्के वगैरे कधी वाचा माहितीये, जर कुणाला वाचायचं असेल तर. हे झालं ना की मग सचिन भस्के वाचा, कारण की त्याच्यात भरपूर सारा डेटा असा एकत्र करून दिलेला आहे, त्याच्यामुळे तिथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. बेस्ट आहे आधी हे वाचा, त्याच्यानंतर मग बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत जी तुम्हाला आवडतील. सगळं रीड करायचं का लाईन टू लाईन? सायन्स मध्ये फोकस ठेवा कन्सेप्ट क्लिअर करायला, आधी कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. सायन्सच्या काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. पीवायक्यू कधी करायचं माहितीये, जेव्हा तुमचा प्रत्येक सब्जेक्टवर थोडा होल्ड यायला सुरुवात होईल ना, की हा बाबा समजतंय मला, थोडंफार काय ना मला समजते, तेव्हा पीवायक्यू कडे जा. आता समजणार नाही की मग नक्की कुठून तो टॉपिक नक्की कुठून आला. काय काय प्रश्न असे असतात की ते वाटतात फिजिक्सचे असतात केमिस्ट्रीचे, बरोबर. हा कन्फ्युजन तेव्हा होणार नाही. थोडा ऍटलिस्ट थोडा वाचायला सुरुवात करा, जरा होल्ड येईल, मग पीवायक्यू कडे जा. चालेल. विचारतात पीवायक्यू अनालिसिस कसं करायचं. ओके, सायन्सचं अजून 1 मिनिट थांबा फक्त. हा, सायन्सचं अजून जर हे झालं असेल तर मग ते भस्के सरांचं आहे पुस्तक. त्यात काय आहे, त्यात सगळा डेटा एकत्र दिलेला आहे तुम्हाला, त्यामुळे त्या नोट्स वगैरे काढायला किंवा अंडरलाईन वगैरे करायला ते फार सोपं जाईल. पण हे नका मिस करू, मी वारंवार सांगतो, हे बिलकुल मिस करू नका. एकदा सायन्सच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की मग फॅक्ट्स आपोआप लक्षात राहायला सुरुवात होते. तुम्हाला ना कमीत कमी 5 ते 6 रिडिंग व्हायला पाहिजेत, कमीत कमी. आणि ह्या रिडिंग कशा होणार? फर्स्ट रिडिंग मध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला वेळ लागणार आहे, सेकंड रिडिंग पासून तुम्ही अंडरलाईन करायला सुरुवात करणार आहे. ठीक आहे, इथे मात्र कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या, कन्सेप्ट क्लिअर. आणि हे फक्त सायन्सला लागू नये, हे सगळ्या विषयांसाठी लागू आहे. ठीक आहे, फर्स्ट कन्सेप्ट जर क्लिअर झाला नाही ना तर मग खाली जाऊन काही फायदा नाही. खास करून हे इकॉनॉमीसाठी फार जास्त इम्पॉर्टंट आहे, आणि सायन्ससाठी, अजून जिओग्राफीसाठी सुद्धा. येस, ऍब्सोल्युटली. जिओग्राफीच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाला नाहीत ना तर मग एक्झाम्स व्यवस्थित जाणार नाही. कारण आजकाल जरा ट्रेंड असा झालाय की फॅक्च्युअल पेक्षा जरा कन्सेप्च्युअल कडे मूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर राज्यसेवा पण देणार असाल कोणी तर जिओग्राफीच्या कन्सेप्ट व्यवस्थित करून जा. जिओग्राफीमध्ये ठीक आहे, हे आपण सायन्स पर्यंत आलेलो. ओके, सेकंड रिडिंग नंतर अंडरलाईन करायचं, मग फक्त ते अंडरलाईन केलेलं, स्टार केलेलं तेवढं रीड करत जायचं. ओके, रीड म्हणजे प्रत्येक वेळी अख्खं स्टार्ट टू एंड पुस्तक न वाचायचं, असं मग 3 वर्ष लागतील मग असं करत गेलं तर. जिओग्राफी साठी झालं, बरोबर. जिओग्राफी झालं ना, तुम्हाला थोडा एक अप्रोच सांगतो जिओग्राफीचा कसा ठेवायचा. कन्सेप्ट जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत पुढे जायचंच नाही. मी काय केलेलं, मॉन्सून शिकवून झालेलं,
आणि मला समजतच नव्हतं हे कसं चालतं, कारण की त्याच्यात फार जास्त फॅक्टर्स असतात. जेव्हा तुम्ही शिकाल ना, तर मॉन्सूनला अफेक्ट करणारे खूप जास्त फॅक्टर आहेत. जेट स्ट्रीम येतं, परत ते वॉकर सर्क्युलेशन असतं, कळेल तुम्हाला नंतर काय असतं ते. तिबेटचा रोल काय असतो त्याच्यात, असा बऱ्याच बऱ्याच साऱ्या गोष्टींमुळे हा मान्सून तयार होतो. मला हे जवळपास मी फक्त 1 आठवडा ना फक्त मान्सून वाचत होतो आणि मला ते समजतच नव्हतं. जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही ना, त्या विषयात पुढे जाऊ नका. इकडे अडलं ना, एकदा कन्सेप्ट समजली नाही ना, मग पुढचं फॅक्ट्स लक्षात नाही राहणार तुम्हाला. आणि इथे जर काय प्रॉब्लेम येत असेल कन्सेप्ट मध्ये, तर आपले फॅकल्टी आहेत ते व्यवस्थित तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करतील. ठीक आहे, काही इश्यू नाही ना. त्यामुळे जिओग्राफीसाठी हे फार इम्पॉर्टंट आहे की कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय फॅक्ट्स कडे यायचं नाही. ओके. ती एक एनसीआरटी मध्ये एक टाइमलाईन दिली आहे पहा. कोणी वाचलं असेल एनसीआरटी ना, ते एजेस आहेत असे, कॅम्ब्रियन पिरियड, त्याच्या प्री कॅम्ब्रियन, कॅम्ब्रियन, हेडियन एज वगैरे. ती एनसीआरटीची जिओलॉजिकल टाइमलाईन आहे त्याला म्हणतात. त्याचा ना फार छान फोटो वगैरे एखादा काढून ठेवा, त्याची प्रिंट काढून ना आपल्या स्टडीचा जो असेल ना तिथे चिटकवा. ती टाइमलाईन महत्वाची आहे. एनसीआरटी वर जिओलॉजिकल टाइमलाईन असं काहीतरी सर्च केलं ना, 11वीच्या पुस्तकात आहे बहुतेक, फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये एनसीआरटीच्या या 2 एनसीआरटी सांगितलंच नाहीत मी. चौधरी सरांच्या पुस्तकाबरोबरच 11वी आणि 12वी एक आहे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जिओग्राफी. स्टेट बोर्डचं बुक जर चौधरी सरांचं पुस्तक वाचता ना, मला अशी गरज वाटत नाही. पण एखादा फॅक्ट जर तुम्हाला वाटतं ना की एखादा फॅक्ट मिस होईल, इन्फॉर्मेशन मिस होईल, एकदा वाचून घ्यायचं आणि व्हॅल्यू एडिशन साठी नक्की वाचा, चालेल. पण हे कंपल्सरी आहे. 8वी 10वीला बहुतेक ब्राझील आणि इंडियाच आहे फक्त त्याच्यामध्ये. बघा ना एकदा. काय करायचं माहितीये, 11वीचे जे पण ह्या एनसीआरटीच्या 11वी जे जे पॉइंट्स आहेत, टॉपिक्स आहेत ना, ते कुठल्या पुस्तकातून कव्हर होतात स्टेट बोर्डाच्या, तेवढं पहा. ठीक आहे, मग असं जरा तुम्हाला बघायला लागेल पॅरल. आणि हे सगळं ना एनसीआरटी सगळ्या पीडीएफ ऑनलाईन फुकटमध्ये त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्याच्यामुळे प्रिंट वगैरे काढायची भानगडीत पडू नका, सगळं फुकट अवेलेबल आहे. ओके. आणि जर मोबाईल किंवा लॅपटॉप नसेल तर मात्र मग घ्या, पुस्तक वगैरे काय सेकंड हँड मिळतात, काही इश्यू नाही, नो प्रॉब्लेम. यात त्यांनी ना इंग्लिश मधून आहे पण यात त्यांनी मस्त 3D वगैरे मध्ये ना छान अॅनिमेशन करून व्यवस्थित एक्सप्लेन केल्यात कन्सेप्ट. तर हा युट्यूबचा चॅनल आहे, युट्यूबवर आहे. मला जेट स्ट्रीम वगैरे समजायचं नाही ना, मी इथून रेफर केलेलं, चांगला कन्सेप्ट क्लिअर होतील. फक्त एवढंच आहे की इंग्लिश मधून येते, जरा तुम्हाला बघायला लागेल. ठीक आहे. झीटा ऍक्सिस सीसॅटला 3 तासापेक्षा जास्त वेळ नका देऊ. मग तुमचा इकडे इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होणार जीएसला. आणि जीएस पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ना, भले 20 प्रश्न असले सीसॅटचे, पण बाकीच्या मध्ये मार्क्स याचे चान्सेस असतातच. पॉलिटी कारण फार सोपायला लागलाय आजकाल, म्हणजे मागचे 2 बघितलं ना, पॉलिटीमध्ये 15च्या 15 बरोबर येऊ शकतं. तो पॉलिटी व्यवस्थित करा. जिओग्राफीमध्ये सुद्धा 10च्या 10 बरोबर येतात. थोडं लॉजिक लावायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा. हिस्ट्रीमध्ये एखादा प्रश्न असा येतो की जो आपण कधीच वाचलेला नसतो, तर असं होणार आहे ह्या वर्षी सुद्धा येणार आहे असे प्रश्न जे आपण कधीच वाचले नाही. यासाठी तुम्ही तुमचा सोर्स नका चेंज करू की बाबा अरे बापरे हे तर या पुस्तकात दिलं, या पुस्तकात नाही दिलं. त्यामुळे सोर्स नका चेंज करू. जर लॉजिकने सुटत असेल ते तेवढं ट्राय करा. ठीक आहे. एका दिवशी किती सब्जेक्टचा अभ्यास करायचा? 1 डे. आपण काय काय करतोय? सीसॅट करतोय, करंट करतोय आणि एक जीएस चा सब्जेक्ट करतोय. पण जीएस चा एकच सब्जेक्ट करा, जीएस चे 2 सब्जेक्ट नका करू, एकच सब्जेक्ट, नाहीतर मग ते लक्षात नाही राहणार. एक सब्जेक्ट घ्यायचा व्यवस्थित, त्याला 6 दिवस आपला जो प्लॅन केलाय तसं करायचा. जर तुम्हाला 2026 साठी हवा असेल, म्हणजे तो ऑब्व्हियसली तुमचं टार्गेट आहे, तर मस्तपैकी 1 महिना द्यायचा. ठीक आहे, एका सब्जेक्टला हे लागणार, 1 महिना लागतो. जर एकदम तुला व्यवस्थित बसून, तुम्हाला काहीच माहित नाहीये त्या सब्जेक्टचं ना,
तर एवढा टाइम द्या, मला व्यवस्थित कळेल तो सब्जेक्ट. इकॉनॉमीसाठी एवढी टाइम फ्रेम इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एवढा वेळ लागणारच आहे इकॉनॉमी समजायला. जर तुम्हाला इकॉनॉमी माहित नसेल, त्याच्यात वाचायचं खूप सारं आहे, समजून घ्यायचं पण खूप सारं आहे, पुन्हा वेळ लागणार. एक एक विषय घ्या, एक एक विषय हातावेळा करा. जसा तो होईल तसा त्याला फक्त संडे तुमचा रिव्हिजनला ठेवायचा कंपल्सरी. जे काय झालं ना, म्हणजे हे प्रिलिम झाल्यानंतरच सांगतोय, किंवा जर तुमचा प्रिलिम आत्ताची प्रिलिम द्यायचीच नाहीये व्यवस्थित, तुम्हाला डायरेक्ट 26शीच प्रिलिम टार्गेट करायची आहे, ते असं आतापासून सुरुवात केली तरी चालतं. ठीक आहे. फक्त मी तर सजेस्ट करेल एक कोणती तरी प्रिलिम फिक्स तुम्ही करा, की मला हीच करायची आहे किंवा ही करायची. ठीक आहे. मग ते असं अडकल्यासारखं होतं, नक्की कुठून प्रिपेअर करू, ठीक आहे, नक्की सुरुवात कशी करू. जर असा तुमचा गोंधळ उडतो की मी बाबा काहीच नाही केलं आतापर्यंत आणि आता प्री कशी निघणार, तर आता प्री निघणार नाही. फ्रँकली सांगतो, जर आता तुम्ही अभ्यास केलाच नाहीये ना, आता किती 2 महिने पण नाही उरलेत, 66 दिवस उरलेत, ते फार कमी वेळ आहे. एवढ्या वेळात प्री क्लिअर होणं जरा मुश्किल आहे. जर काहीच अभ्यास नाही केलाय, अगदी शून्यापासून सुरुवात करायची आहे ना, तर मग डायरेक्ट 2026ची प्रिलिम टार्गेट करा. मी तर फ्रँकली तुम्हाला हे सांगेन. ठीक आहे. काय वाईट वाटून नाही घ्यायचं, चालतंय. एक अटेम्प्ट गेला, काही इश्यू नाही. तुम्ही सुरुवातच लेट केली ना, 5 ऑक्टोबरला आलात तुम्ही, आज काय 12 तारीख, 7 दिवसात किती नाही काहीच अभ्यास होणार आहे. जर तुम्ही आधी अटेम्प्ट दिलेत तर छान आहे. तर मग तुमचा काहीतरी बेस आहे तुम्हाला, मग त्याच्यावर मग तुम्ही हे 6 डे रिव्हिजन, 3 डे रिव्हिजन, पण हे 6 डे रिव्हिजन वगैरे तेव्हा पण कामी येणारच आहे तुम्हाला. 2026 जेव्हा तुम्ही प्रिलिम देणार आहात तेव्हा सुद्धा हे तुम्हाला कामाला येणार आहे. ठीक आहे. आणि जसं तुमचं सगळं संपेल ना, वाचून वगैरे सगळं होईल, तेव्हा मग लगेच ती 6 डे रिव्हिजन सुरू करायची. मग 6 दिवस 6 दिवस 6 दिवस 6 दिवस, ते झालं, वेळ उरलाय तर मग परत 6 दिवसाची सायकल, ते झालं, वेळ उरलाय तर मग 3 दिवसावर या. तेवढा वेळ तर मिळणार नाही म्हणा. मग असं मग आपलं 6-3-1 हे आपलं सायकल ठरलेलं आहे. 6 डे, 3 डे आणि 1 डे, आणि शेवटी डी डे. जे शेवटचे 6 दिवस असतील त्याच्यात डी डे. लँग्वेज किती मार्काचा पेपर असतो लँग्वेजचा? किती क्वेश्चन्स असतात? हा, मराठीचे 50, इंग्लिशचे 50. किती स्कोर यायला पाहिजे याच्यात? टोटल किती? 200 मार्कच असतो बरोबर. किती स्कोर पाहिजे, काय टार्गेट आहे? जर अनरिझर्व्ड किंवा ओपन कॅटेगरीतून असाल, हे कंपल्सरी आहे. 160, 160 प्लस, आणि सोपं असतं. प्रॅक्टिसने सगळं होणार, टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. मराठीसाठी वाळंबे सरांचं पुस्तक आहे. हे जर नाही समजलं, यात कुठे गडबड आली, तर युट्यूब आपला साथीच आहे, मित्र आहे. नाही समजलं, काय झालं मध्येच, युट्यूबला जा. ओके. पण पहिलं हे पाहिजे, पहिलं युट्यूबवर नका जाऊ. ठीक आहे. इंग्लिश साठी मी वाचलेलं हे ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश बाय SP बक्षी सर. ठीक आहे. हे जर थोडं टफ, हे काय एवढं टफ नाहीये, समजेल. याच्यात काय माहितीये, यात प्रॅक्टिससाठी भरपूर क्वेश्चन्स आहेत, म्हणून मी हे सजेस्ट करतो. ते एरर डिटेक्शन वगैरे असतात ना, एका सेंटेन्स मध्ये एरर वगैरे आयडेंटिफाय करायचे असतात, त्यासाठी हे छान पुस्तक आहे. प्रॅक्टिससाठी भरपूर जास्त क्वेश्चन्स आहेत याच्यामध्ये. माहित नाही आहेत का जास्त, आहेत ना क्वेश्चन्स, मग चालेल, हे पण चालेल. हे उलट भरपूर लोक हे प्रेफर करतात, पाल अँड सुरी. बघा तुमच्यावर आहे. मी ते केलेलं कारण की माझा सोर्स आधीपासून तोच होता, त्याच्यामुळे मी काय बदलला नाही सोर्स. ठीक आहे. तर आता तुमचा सोर्स डिसाईड झाला असेल आणि तुम्ही वाचत असाल त्या सोर्स मधून, फक्त डिसाईड नाही, वाचताय त्या सोर्स मधून, 4-5 महिने झाले, तर मात्र सोर्स नाही चेंज करायचा. नाही तर सोर्स चेंज केला तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पाल अँड सुरी चालेल इकडे. मराठी इंग्लिश जर आतापासून सुरुवात करताय आणि टार्गेट 2026 आहे, तर डेली आहे.
मराठी किंवा इंग्रजी डेली अल्टरनेट डे करत जायचं, किंवा 3 दिवस मराठी 3 दिवस इंग्रजी, रविवारी रिव्हिजन. ओके. यामध्ये एक इडियम्स हे इम्पॉर्टंट टॉपिक सांगतोय. काय काय इडियम्स आणि अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अपार्ट फ्रॉम ग्रामर. ग्रामर तर नीट करायचं ते सगळं. ग्रामर शिवाय ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस ते तर फार इम्पॉर्टंट आहे. इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीच ते इम्पॉर्टंट आहे. एक असतात होमोफोन्स म्हणजे सारखे वाटणारे शब्द, एखादी फक्त त्याच्यात त्यांचा स्पेलिंग वगैरे जरा वेगळी असते. फॉर एक्झाम्पल हे एक्सेप्ट आणि ऍक्सेप्ट अशा टाईपचे शब्द. आता हे तरी बरंच, पण काही काही लोकांना याच्यात पण घोळ होतो कधी कधी. मग ते होमोफोन्स व्यवस्थित करायचे नक्की काय असतं. इंग्लिशचा हे विथ ग्रामर. ग्रामरचा जो पण भाग त्या पाल आणि सुरीमध्ये असेल ते प्लस हे करायचं. ओके. ग्रामर स्किप नाही करायचं कोणतं, कारण की ग्रामर कोणतं येऊ शकतं ना, याचं काही आपण देऊ नाही शकत. फक्त व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे तर फार टिपिकल असतात. ओके. मराठीमध्ये इम्पॉर्टंट टॉपिक्स, प्रयोग ते सगळं ते कर्तृ कर्म भाव संकर प्रयोग तिथपर्यंत जायचं. याच्या अगदी खोलात शिरून करायचं प्रयोग. संकर प्रयोग सुद्धा, संकर म्हणजे कर्तरी कर्मणी भावे याबरोबर संकर प्रयोग नावाचं असतं काय ते माहितीये कुणाला? हा, ते तिथपर्यंत जायचं. हे सगळं या पुस्तकात आहे. शब्दसिद्धी तर छानच झाला पाहिजे. कधी कधी शब्दसिद्धी या प्रकारावर 3-4 प्रश्न विचारलेत. हे फार इम्पॉर्टंट आहे. प्रयोगानंतर मी याला 1 नंबरला ठेवा, हे 2 नंबरला ठेवा. नंतर येतो वर्ण विचार. कुणाकडे आहे का आता हे व्याकरणाचं पुस्तक? आता नसेल ना? आहे? व्हेरी नाईस. वर्णविचार इम्पॉर्टंट आहे. समास, समास इम्पॉर्टंट आहे. संधी विचारणं जरा कमी झालंय आतापर्यंत, पण तरी करून ठेवा. नामांचे प्रकार काय आहेत? ठीक आहे. वचन विचार, विभक्ती, विशेषण, क्रियापद, अव्यय, वाक्य पृथक्करण हे फार महत्वाचं आहे. काय ते वाक्य पृथक्करण हे समजूनच घ्या. वाक्य पृथक्करण, कारण की हा फिक्स मार्क आहे तुमचा. फिक्स 2 मार्क आहेत, 2 किंवा 4 आले तर. हे व्यवस्थित करा. हे सगळं व्यवस्थित केलं ना, तुमचे नाही म्हटलं तरी 10 ते 15 प्रश्न फक्त या 4 टॉपिक्सवर येणार. हे व्यवस्थित करून घ्या. प्रीला मेन्सला अलंकार जर समजत असतील ना तर सोपे सोपे अलंकार करा. त्याच्या पुढे मग राहू द्या. फॉर एक्झाम्पल यमक सोपा आहे आयडेंटिफाय करायला. यमक. श्लेष सोपा आहे आयडेंटिफाय करायला. उपमा, उपमा सोपा आहे. अजून अतिशयोक्ती सोपा आहे आयडेंटिफाय करायला. विरोधाभास सुद्धा सोपा आहे. इथपर्यंत जाणार नाही. हे सोपे सोपे करून ठेवा, नाहीतर बाकी मग त्यांच्या नावच नाही कळत, समजत नाही मग नक्की काय करायचं. तिथे मग तुम्ही अडून राहणार. त्यापेक्षा सोपे सोपे अलंकार करा, एखादा प्रश्न आला तरी येतो. त्यानंतर आहे शब्दशक्ती.
हा टॉपिक जास्त डीप मध्ये करायला जाऊ नका, कारण मग काहीच नाही समजणार. फक्त ते लक्षणा, व्यंजना आणि काय असतं अभिधा, हे तीन चे उपप्रकार फार तर फार लक्षणाचे करा, कारण त्यांचा ट्रेंड आहे की लक्षणा इन डिटेल असं लिहितो. लक्षणा हे येणार लक्षणाचे, कारण बरेच प्रकार आहेत. अभिधाचे 3 प्रकार आहेत. जे सोपं वाटतंय ना ते करून ठेवा. जर उपप्रकार जर वाटतं तुम्हाला समजायला सोपे तर करून ठेवा. ठीक आहे. वाक्य रूपांतर करा, नोट करून ठेवा. वाक्य रूपांतर हे इंग्लिश मध्ये सुद्धा आहे. नेगेटिव्हचं पॉझिटिव्ह करणं वगैरे. ठीक आहे. कोणीतरी विचारलं राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पण हेच रिसोर्स असतील. हा, हेच रिसोर्स, चेंज नाही होणार. फक्त राज्यसेवेमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायला लागणार. करंट अफेअर्सची फायनल रिव्हिजन तुम्ही जे सांगितलं आधी पहा, अंडरलाईन असतं आणि एक स्टार वाला असतो. तर स्टार मध्ये जे आपलं डीडे असतं ना, ते स्टार वाली करायची. स्टार वाला मध्ये काय काय येणार, डिफेन्सचे जे एक्सरसाइजेस असतात, मी लिहूनच देतो. मागच्या वर्षी सूर्यकिरणवर प्रश्न विचारला होता आणि त्यांनी तर त्याचा डायरेक्ट मोठच विचारला होता, सदैव सर्वोत्तम. ठीक आहे, पुस्तक करंटचे इम्पॉर्टंट डिफेन्स मध्ये एक्सरसाइजेस. युएस आणि इंडियाचा कोणता एक्सरसाइज आता जे रिसेंटली झाला वाटतं, माहितीये कोणता झाला? कोणते एक्सरसाइज असतात युएस इंडियाचे? व्हेरी गुड, युद्ध अभ्यास असतो. ओके, अजून पण असतील. फ्रान्स, युएई आणि भारत यांचा एक एअरचा एक्सरसाइज असतो, डेझर्ट नाईट, आय थिंक डेझर्ट नाईट. तर ठीक आहे, हे तुम्हाला एखाद्या मिळून जाईल. करंटसाठी सिम्प्लिफाईड मॅगझिन आहे, चाणक्यचं पण मॅगझिन चांगलं आहे. यातलं जे काही तुम्हाला आवडेल ते करा. सिम्प्लिफाईड मध्ये बराच डेटा आहे. सिम्प्लिफाईड वाचत असाल ना तर कोणतं नाही वाचायचं ना हे पण कळायला पाहिजे, आणि त्याच्यात खूप जास्त डेटा म्हणजे सगळंच देतात ते, आणि काय नाही वाचायचं ना हे कळायला पाहिजे. जर ते समजत नसेल तर मग चाणक्यचं वाचा, नाहीतर मग सिम्प्लिफाईड सुद्धा चालेल. पण इकडे काय नाही वाचायचं हे कळायला पाहिजे. अगदीच कुणाचं लग्न कुणाशी झालं हे नाही वाचायचं आपल्याला, असं येतात ऐकायचं असतं. एखाद्या मोठी व्यक्ती जर निधन पावले असेल तर ते, ठीक आहे, निधन वार्ता असेल. आय थिंक BN गोस्वामींचा प्रश्न विचारला होता, त्यांचं निधन झालं होतं बहुतेक, मागच्या प्रिलिमला होता. सो हे आहे. त्याच्यानंतर पुरस्कार, ऑब्विसली पुरस्कार आणि काय ते अवॉर्ड्स, यामध्ये सगळंच येणार. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पासून नोबेल पर्यंत. पद्मभूषणचं तर राज्यसेवेला त्यांनी आकड्यांमध्ये चेंज केले होते, म्हणजे 5 पद्मविभूषण होते, नाही सॉरी 5 पद्मविभूषण होते आणि त्यांनी 6 दिलेलं, म्हणजे एवढ्या छोट्या मायन्यूट लेवलला चेंज करतायत ते. पुरस्कार म्हणजे ते आपल्याला ऑप्शन नाही म्हणून ते पाठच करायला लागणार आहेत. ठीक आहे, पुरस्कार कोणते करायचे, जे लेटेस्ट आहेत ते करायचे. आता 2025 साठी पद्म पुरस्कार जाहीर होतील, थोड्या दिवसातच होतील जाहीर, ते करायचे. यात नॅशनल अवॉर्ड सुद्धा करायचे बरं का, ते फिल्मसाठी देतात, आता रिसेंटली झालं ना. त्यात एक पहा, एका छोटी मुलगी होती, कोणी व्हिडिओ बघितला असेल तर, ती कोणत्या चित्रपटातली होती? नाळ. त्याचे डायरेक्टर कोण होते? हा,
हे लक्षात ठेवा, हे डायरेक्टर वगैरे विचारतात. राज्यसेवा मेन्सला सरकारनामा पिक्चर कुणाला माहित असेल तर त्याचे डायरेक्टर विचारलेले, म्हणजे असं काही विचारू शकतात. ठीक आहे. आफ्टर दॅट पुरस्कार झाले, अवॉर्ड झालं. व्हॉट एल्स इज मोर इम्पॉर्टंट. स्पोर्ट्स मध्ये क्वेश्चन एवढे येत नाहीत. तुम्हाला PYQ अनालिसिस केलाय का तुम्ही? स्पोर्ट्सचे येतात का क्वेश्चन? येतात क्वेश्चन. ओके, देन डू स्पोर्ट्स. पण ते किती करणार तुम्ही? प्रश्न तो आहे. कोणते करणार आणि ऍटलिस्ट हा, आता ना पॅरिस मध्ये ही झाली बॅडमिंटनची चॅम्पियनशिप झाली, वर्ल्ड चॅम्पियनशिप. त्याचे विनर्स वगैरे बघा. मेडल्स जर भारताला मिळाले असतील तर ते बघा, मेडल्स इंडिया. आणि मुख्य इव्हेंट्स जे असतील त्यांचे व्हेन्यू काय आहेत, म्हणजे कुठे झाल्या? त्या पॅरिसमध्ये झाल्या. आता आय थिंक हाँगकाँग मध्ये पण चालू आहे काहीतरी बॅडमिंटनचं. ठीक आहे, म्हणजे क्रिकेटपेक्षा इतर खेळांना ते जास्त इम्पॉर्टन्स आहे. ठीक आहे. आता विमेन्स वर्ल्ड कप चालू आहे ना, त्याचं जरा फक्त कोण जिंकलं वगैरे तेवढं पहा, कारण की विमेन्स वर्ल्ड कप इंडिया होपफुली फायनल मध्ये जाईल, फायनल पण जिंकेल. आणि त्याच्यात ना ऑस्ट्रेलियाने सगळ्यात जास्त वेळा जिंकलेत, 6 का 7 वेळा. न्यूझीलंडने एकदा जिंकलाय आणि इंग्लंडने किती 3 वेळा. हा डेटा पाठ करून ठेवा, हे कदाचित विचारलं जाऊ शकतं. विमेन्स वर्ल्ड कप जर आता चालू आहे ना, तर पुढच्या वर्षी हे विचारणार आहे, असं करतात. भारतरत्न पण एकदा बघा, कारण हे 5 वर्षानंतर भारतरत्न जाहीर झाले होते. त्यामुळे जरी हा डेटा जुना असला ना तरी येऊ शकतो भारतरत्नचा. सांगायला असं ते खूप सारं आहे सांगायला, एवढ्या कमी वेळात होईल माहित नाही, सांगता येत नाही. ठीक आहे. राज्यसेवा प्री एक्झाम UPSC पॅटर्न नुसार येणार का? मला तर नाही वाटत, आलं तर मग झालं. नाही, मुश्किल आहे. MPSC थोडं स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवायला ट्राय करेल. मी सांगू नाही शकत, ते MPSCच्या मनावर आहे. आता बघा, करंट अफेअर्स साठी बुक और मॅगझिन सांगितलं इथे. सिम्प्लिफाईड किंवा चाणक्यचा आहे मॅगझिन. खूप डेटा होतो. येस, करंटचा ना या सिम्प्लिफाईड मॅगझिन मध्ये ना हे 4 इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यासोबत बाकीचं सुद्धा त्या मॅगझिन मध्ये ते पण करायचा, ते सोडून नाही द्यायचं. हे इम्पॉर्टंट सांगेल कारण याची जास्त रिव्हिजन लागणार, हे येण्याचे चान्स आहेत. हा, सिम्प्लिफाईड मध्ये असे स्टार म्हणजे खूप मस्त हेडिंग देतात आणि खाली काहीतरी असतं. मग असे वाले जे असणार ना ते सगळे करायचे. मग त्याच्यानंतर खाली हे असं देतात काहीतरी, संक्षिप्त घडामोडी असं काहीतरी असतं. हे मात्र सगळं नाही करायचं. हे याचं फिल्टर आउट कसं करायचं याला, महाराष्ट्राशी रिलेटेड जे जास्त असेल, एखादी काहीतरी घटना घडून गेली असेल, त्याच्यात प्रादेशिक घडामोडी सुद्धा असा वेगळा चॅप्टर असतोच. पण प्रत्येक याला उदाहरणार्थ सायन्स सेक्टर असेल, पॉलिटी असेल, त्याच्या संक्षिप्त घडामोडी महाराष्ट्राच्या स्पेसिफिक ज्या असतील ना त्याच्यावर भर द्या. भारताच्या तर भरपूर असणार याच्यात, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राच्या करा संक्षिप्त मध्ये महाराष्ट्र. यामध्ये ना त्याच्यात प्रायोरिटी ज्या नियुक्त्या असतात पहा, वेगवेगळ्या बॉडीजवर, कॉन्स्टिट्युशनल किंवा इतर बॉडीजवर नियुक्त्या असतात. एक महाराष्ट्र गोसेवा आयोग नुकताच स्थापन झालाय, त्याच्या माहिती आहे कोण चेअरमन आहे? नाही माहिती, फाइंड आउट करा. महाराष्ट्र गोसेवा आयोग असं काहीतरी स्थापन झालेला आहे. ठीक आहे, याचा ऍक्ट पण आलाय बहुतेक, आय एम नॉट शुअर, चेक करा.
ठीक आहे. याचे कोण आहेत चेअर बघा कोण आहे, फाइंड आउट करा. टार्गेट 2026 साठी प्री सोबत मेन्सचा अभ्यास करावा लागेल का? मेन्सचा असा वेगळा काही अभ्यास नसतो, फक्त इंग्लिश मराठी ऍड होतो त्याच्यात. नाहीतर प्रीचा आणि मेन्सचा बाकीचा सिलेबस तर सारखाच आहे, म्हणजे जीएसचा तरी. त्यामुळे वेगळा अशी काही करायची गरज नाही, फक्त मराठी इंग्लिश ऍड करायचं. कुणीतरी ते प्रश्न विचारला होता. डेली किती तास स्टडी करत होतो? मी 9 तास स्टडी करत होतो. करंटचे व्हिडिओज नका पाहू, स्वतःच्या नोट्स किंवा मॅगझिन मध्ये अंडरलाईन करा. करंटला सिम्प्लिफाईड इंडेक्स बेस्ट. ठीक आहे, फाईन. ओके, आता जास्त वेळ नाही. तुमचे काही प्रश्न? खूप सारा डेटा आला, असं जरा वाटायला लागलं काहीतरी. होईल की नाही आपल्याच्याने, असं काहीतरी वाटायला लागलं. आताची प्रिलिम नका फोकस करू, मला वाटत नाही कोणाचा छान अभ्यास झाला इथे. कारण कसं होणार, मग ती उगाच प्रीच्या नादी लागणार, आपला वेळ वाया जाणार. वेळ, तुमची स्पर्धा एकमेकांची नाहीये किंवा बाकीच्या मुलांची नाही, तुमची स्पर्धा वेळेशी आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये सुद्धा तो 1 तास तुम्ही किती नीट वापरताय ना, ती स्पर्धा आहे तुमची. तुमची स्पर्धा एकमेकांशी नाहीच आहे, स्पर्धा वेळेशी आहे. त्यामुळे वेळ तुमचा फार बहुमूल्य आहे. नंतर रिलॅक्स होतो एकदम, जेव्हा पोस्ट येते ना हातात, आता असं रिलीफ मिळतोय फार छान. तेव्हा तुम्ही काय कुठे फिरायला जायचंय, बिंदास जा, काय करायचंय करा. पण आता सॅक्रिफाईसचा टाइम आहे, आता त्याग करायचा आहे. ठीक आहे, वेळ वाया बिलकुल नाही जाऊ द्यायचा. तुम्ही सगळे इथे हॉस्टेलला वगैरेच राहत असाल ना, हॉस्टेल किंवा रूम वगैरे घेऊन जवळच्या जवळच राहत असाल, बरोबर? ट्रॅव्हलिंग टाइम तुमचा कमी आहे, विच इज गुड. वेळ जेवढा वाचवता येईल तेवढा वाचवा. दिवाळीत आता जायचं नाही, दिवाळी वगैरे विसरायची. आता दिवाळी विसरायची, क्रिसमस वगैरे तर आपल्याकडे सेलिब्रेट करत नाही, पण दिवाळी आता ह्यावेळी जाऊ नका. आता तुम्हाला ना मोमेंटम पकडायला खूप चांगला वेळ आहे. ते एकदा मोमेंटम व्यवस्थित होऊ द्या. तुम्ही दिवाळीत 5 दिवस गावी जाणार, घरी जाणार. हे सगळं आतापर्यंत तुम्ही तुम्हाला पण जरा वाटत असेल की आपण प्रोसेसमध्ये यायला लागलोय आताशी. बरेच लोक फर्स्ट टाइमर्स आहेत, बरोबर? काही लोकांनी दिली असेल, पण बरेचसे मला वाटतं इथे फर्स्ट टाइमर्स आहेत. तर तुम्ही आता एका प्रोसेसमध्ये आला आहात, ती प्रोसेसमध्ये थांबवू नका. आता घरी जाऊन वगैरे ना खूप टाइमपास होणार. घरी जाऊन परत आल्यावर तो अभ्यास परत सुरू करायला ना तेवढाच वेळ जाणार. आता तुम्ही 5 तारखेला सुरुवात केली, दिवाळी 18 तारखेला, बरोबर? हे 12-13 दिवस आहेत. त्यात एक तुमचं एक मोमेंटम तयार झाला असेल की लेक्चरला येऊन बसायचं, काहीतरी अभ्यास करायचा, घरी जाऊन परत काहीतरी वाचायला घ्यायचं. आय होप तुम्ही वाचता काहीतरी घरी जाऊन पण, कारण की तुम्हाला वेगळा काही अभ्यास नाहीये ना, सगळ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बरोबर? तेवढं एक करा. घरच्यांना पण समजावून ठेवा की 1 वर्ष माझ्याशी बोलायचं नाही. म्हणजे मला काही बोलायचं नाही असं नाही. मला काही बोलायचं नाही. मी लग्नाला नाही येणार, मी बाकी काही समारंभ असतील त्याला नाही येणार. कुणी अगदी जवळचं जर गेलं तरच जा. ठीक आहे, तिथे जायचं, नाहीतर मग चपला पडणार. ठीक आहे, पण जेवढा होईल ना तेवढा वेळ वाचवा. ठीक आहे, म्हणजे मी 3 वर्ष स्वतःला असं कोंडून ठेवलं होतं. मी मित्रांना भेटत नव्हतो, मी बाहेरच पडत नव्हतो जास्त. फक्त काही लेक्चर्स असतील चाणक्यची सायन्सची मुंबईची ब्रांच आहे, लेक्चर अटेंड करण्यापुरतं निघायचो बाहेर मी, किंवा काही पुस्तक वगैरे घ्यायचे असेल, काही प्रिंटआउट वगैरे काढायचे, दॅट्स इट. ते सोडलं आणि माझं वॉकिंगचं एक्सरसाइज मी करत होतो, बस. ते सोडलं आणि घराच्या बाहेर पडत नव्हतं. माझे मित्र पण चांगले होते, त्यांनी समजून घेतलं. त्यांना वाटलं झालंय आता निकालीच गेलं पोरगं. त्यामुळे अशी वेळ येऊ द्या की लोकांना वाटायला पाहिजे एवढा सिरियस झालाय. मग जेव्हा ते तुमच्या आजूबाजूच्यांना दिसणार ना की हा सिरियस झाला अभ्यासाबाबत, तेव्हा तुम्हाला त्रास नाही देणार बिलकुल, जर ते तुमचे खरे चांगले मित्र असतील. जवळचे आई वडील तर नाहीच देतात त्रास, सगळ्यात तुमचा मोठा आधार आहे ते. हे मात्र करा. डेली एक्सरसाइज इज व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काय असेल तर त्या तुमची हेल्थ. हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही जिम वगैरे करताय, व्हेरी गुड, काहीतरी एक्सरसाइज करा. एकतर चालायला जा, सूर्यनमस्कार तर घरच्या घरी होतात, जागा असेल तर तेवढी.
नाहीतर सूर्यनमस्कार करा, वॉकिंग करा, काही खेळ खेळताय चालतंय, नो प्रॉब्लेम, जिम करा, पण हे करा, नक्की करा. खास करून मुलींसाठी आपलं कधी यातल्या काहीची सवय नसते. आय होप तुम्ही काहीतरी कराल यातलं. ऍटली हे तर घरच्या घरी करण्यासारखं आहे. कुठे जायची गरज नाही, काय नाही, हे घरच्या घरी होणार. सूर्यनमस्कार नाही झाले तरी स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात. कारण तुम्हाला खूप वेळ बसायचंय, ते बसून पाठीचा प्रॉब्लेम याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतात. ते युट्यूबवर इंटरनेटवर पहा, ते करा, चांगले असतात स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. मेडिटेशन जमलं तर करा, फार छान आहे ते. जर आता असं वाटायचं ना की सगळीच गडबड आहे वरती, काय कळत नाही नक्की कुठे जायचं, नक्की अभ्यास कुठे सुरू करायचा, ही क्लॅरिटी केव्हा येणार माहितीये, जेव्हा मन शांत असेल. त्याच्यासाठी मेडिटेशन फार छान आहे. रोज सकाळी अभ्यासाला बसताना ना थोडे 5 मिनिटं जरा डोळे मिटून बसायचं, जरा श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आपली उपासना झाली तुमची व्यवस्थित पाठ होईल, थोड्या दिवसात होईलच. ती उपासना म्हणा, मी करत होतो, त्याने जरा चांगलं वाटतं की आपण असं वाटतं की ह्याच प्रोसेसमध्ये आलोय, काहीतरी आपण वेगळं करणार आहे, ही जरा जाणीव होऊ द्या आतून. हे इम्पॉर्टंट आहे. आता फक्त आई वडिलांनी पाठवलंय म्हणून आय थिंक यातलं कोणीच असं नाहीये की ज्यांना आतून करायची इच्छा नाहीये, फक्त अजून जरा मोटिवेशनची गरज आहे. बरोबर, पोस्ट सगळ्यांनाच हवी आहे. फक्त कोणी सांगितलंय म्हणून तुम्ही इथे नाही, तुम्ही स्वतःहून आलात. तुम्ही जॉब पण करू शकला असता, बाकी करू शकला असता, बिझनेस काही करू शकला असता, पण ती मोटिवेशन आतून आणणं ना, ते त्या उपासनेतून येणार. ते सुरुवात तुम्ही कदाचित तुम्हाला एका टाइमला एका सिटिंग मध्ये एवढं बसायला होणार नाही. कधी तुम्ही 1.5 तास बसणार, कधी 2 तास बसणार, पण याच्या खाली यायचं नाही. हे 1.5 तास झाल्याशिवाय अगदीच काही इमर्जन्सी नाहीये ना, तर 1.5 तास कमीत कमी एका जागी एकच सलग तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. आता मुश्किल होतं मग. कारण काय होणार, जशी तुमची लिंक तुटणार ना, तुम्हाला पहिला अर्धा तास ना फक्त ते त्या मोमेंटम मध्ये यायलाच जातो, तो अर्धा तास. त्या अर्ध्या तासानंतर मग तुमचा ऍक्च्युअल अभ्यास सुरू होतो. ठीक आहे, मग जर तुम्ही पटकन उठत असाल, ती लिंक तुटणार, तुम्हाला काही नंतर काही लक्षात राहणार नाही. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ऍटलिस्ट 2 तर मी म्हणेलच, 1.5 पण नाही, 2 तास कंटिन्युअस बसायला पाहिजे. सवय लावा. आता थोडं जरा कठीण जाईल. जर ते कठीण जात असेल आता, तर मी सजेस्ट करेल की सीसॅट सोडवा. सीसॅट सोडवताना टाइम कसा जातो कळत नाही लवकर. तर मग जर सवय लावून घ्यायची असेल 2 तास बसायची, तर सीसॅट सोडवत बस. ठीक आहे, बाकीचा अभ्यास 1.5 तास एक सिटिंग चालेल आत्तासाठी. पण जसं जसं तुमचा वेळ, एक्झाम जशी जवळ येणार आहे, प्री जी 2026 किंवा आताची सुद्धा, तसं तसं तुमचं हे मिनिमम आहे. याच्या पुढे जेवढं कराल, जर तुमचा माइंड जर फ्रेश राहत असेल एवढ्या अभ्यासानंतर सुद्धा, त्याच्या पुढे जेवढं जाल तेवढं तुमच्यासाठी फार चांगलं आहे. एक कंटिन्युटी ठेवायची. मेन मुद्दा सांगायचा हा आहे की मोमेंटम राहायला पाहिजे, कंटिन्युटी राहायला पाहिजे, काही ना काहीतरी रोज तुम्ही केलं पाहिजे. अशी एक वेळ येणार आहे की वैतागणार आहात तुम्ही या सगळ्या याला. असं वाटेल कुठून आलो, म्हणजे कुठून दुर्बुद्धी झाली आणि हे करायला बसलं, असं कदाचित वाटू शकतं. म्हणजे ते इकॉनॉमी मध्ये असं फार व्हायचं माझं, काय अरे काही समजत नाही आम्हाला. पण ते समजणार, एक ना एक दिवस ना समजणार. ते लावून धरायचं, जिद्द फार महत्वाची आहे याच्यात. सर, फॉर ऑनलाईन स्टुडंट्स हाऊ टू मेंटेन डिसिप्लिन. उलट ऑनलाईन स्टुडंट्सना डिसिप्लिन मेंटेन करणं फार इझी आहे, कारण की तुमची जागाच चेंज होत नाहीये. एक व्यवस्थित हा हे फार जागा. येस, हेल्थ झालं आपलं, हेल्थ पासून आलेलो. स्टडीची प्लेस, जागा एक फिक्स, म्हणजे फिक्सच राहायला पाहिजे. जर असेल घरात तेवढी, रूम मध्ये तेवढी जागा असेल, तर मित्रांना म्हणायचं बाजूला हो, मला इथेच बसायचं. यस, हे करायचं, त्याचा फरक पडतो. एक जागा फिक्स ठेवायची, तिकडे तुमची व्यवस्थित पुस्तकं मांडलेली असतील, काय नोट्स वगैरे काढायचे असतील ते. ठीक आहे, प्लेस. नेक्स्ट इज डाएट. ते आता हेल्थ मध्ये झालं, पण डाएटवर फोकस पाहिजे बरं का. फळं खात जा. ते सायन्स फक्त वाचायला नाही, ते सायन्स जीवनात पण आणा. त्याने विटॅमिन्स मिळणार फ्रुट्सने.
किती लोक फळं खातात रोज? फक्त तिघांचे हात वर आलेत. रोज तुम्ही काही ना काहीतरी फ्रूट खायला पाहिजे. घरच्यांना सांगा थोडे एक्स्ट्रा पैसे पाठवा, किंवा घरूनच आणा जर शेती वगैरे असेल तुमची तर. गावातून सांगा. काय झालं हे? झालं का? नाही ना. फ्रुट्स हे डाएट फार जास्त इम्पॉर्टंट आहे. फ्रुट्स असतील, पोट नीट राहील, पोट नीट राहील, आरामात सगळं मन शांत राहील. ठीक आहे. नोट्स कशा काढाव्या? एक करंट अफेअर्स सोडलं आणि सीसॅट सोडलं तर बाकी सगळ्यांच्या तुम्हाला नोट्स कंपल्सरी काढायचा बरं का, कंपल्सरी. तुमच्या हात हँडरायटिंग मध्येच असल्या पाहिजे नोट्स. वही वापरा किंवा असे पेपर असतात, कसंही चालेल, तुम्हाला जे बरोबर वाटेल, काही प्रॉब्लेम नाही. पण नोट्स काढताना जसंच्या तसं पुस्तक उतरवायचं नाही. एक कन्सेप्ट लिहायची, कन्सेप्टचं नाव लिहायचं, काय आहे ती, आणि तुम्हाला काय कळलं त्या कॉन्सेप्ट मधून, तुमची अंडरस्टँडिंग इथे येणार. अंडरस्टँडिंग असं प्रत्येक विषयाला करायचं. त्यानंतर एखाद्या टॉपिकची हे असं करून झालं ना, टॉपिक संपला एखादा, की ना कुणाला तरी दाखवा त्या नोट्स, म्हणजे एखाद्या फॅकल्टीला दाखवा, मी बरोबर काढल्यात काय नोट्स माझ्या स्वतःच्या. ओके. क्लासरूम मध्ये जेव्हा रूम मध्ये ज्या काढतात त्या असू द्या नोट्स, पण ह्या सुद्धा पाहिजेत. तुमची अंडरस्टँडिंग काय आले त्याच्यातून ते तुम्हाला कळेल, की मग तुम्हाला स्वतःच्या शब्दात, बेसिकली स्वतःच्या शब्दात लिहायचं. यातून तुम्हालाच कळेल की मला स्वतःला कळलेलं आहे की मला अजून पण पुस्तकाची गरज आहे ते समजून घेण्यासाठी. जर तुम्ही हे स्वतःच्या शब्दात पुस्तक न पाहता लिहू शकता ना, तर तुम्हाला ती कन्सेप्ट कळालेली आहे. ठीक आहे. सो दिस इज इम्पॉर्टंट. अशाच नोट्स काढायच्यात. आणि दुसरा एक आहे, व्हॅल्यू ऍडिशन मध्ये जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असेल ती येणार. आता ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन नक्की कोणती काढायची आहे ते तुम्हाला पीवायक्यू मधून समजणार आहे, किंवा लेक्चर्स जे होतील इकडे ते तुम्हाला फॅकल्टी वारंवार सांगेल की हे इम्पॉर्टंट आहे, ही फॅक्ट वगैरे पाहिजे. तर मग असं तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन कळेल. ओके, ठीक आहे. ऑनलाईन काय प्रश्न? वाचलेलं लक्षात राहत नाही, काय करावं? रिव्हिजन, रीडिंग करायलाच पाहिजे. तुम्ही सांगितलं, जसं मी सांगितलं, 5 ते 6 वेळा तुमचं रीडिंग व्हायलाच पाहिजे. रीडिंग इन द सेन्स, पहिल्यांदा रीडिंग केलं, सेकंड टाइम हायलाइट्स केल्या, किंवा थर्ड टाइम नोट्स काढल्या, अशा पद्धतीने. म्हणजे कसंही ते तुमचं सेकंड रिडिंगला सुद्धा नोट्स येऊ शकतात, फर्स्ट रिडिंगला सुद्धा नोट्स येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण त्या नोट्स ज्या असतील त्यांच्या कमीत कमी, सांगतो मी, कमीत कमी 5-6 वेळा रिव्हिजन व्हायला पाहिजे. मी राज्यसेवेची तयारी करत असताना जे करंट अफेअर्सचं मॅगझिन आहे ते माझं 10 वेळा वाचून झालं. त्या पुस्तक पानं फाटायला लागलेली त्याची. एवढा वेळ तुम्हाला वाचायचं आहे, त्याशिवाय लक्षात नाही राहत. ठीक आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की राज्यसेवेला मी 12 करंटचे प्रश्न अटेम्प्ट केले, त्यातले माझे 11 बरोबर आले होते. सो हा फरक पडतो लगेच. 3 मी सोडले कारण ते मला आठवतच नव्हतं, मला येतच नव्हतं ते, पण हे होतं. आणि कंबाईनचे आय थिंक 15च्या 15 अटेम्प्ट केलेले मी, म्हणजे 13 बरोबर आले होते करंट मध्ये. सो दिस इज पॉसिबल. फक्त तुम्हाला रिवाइज करायचं. लक्षात राहत नाही, परत रीड करा. नाही लक्षात राहत, परत रीड करा, ते राहणार लक्षात. फक्त असं ते भाषण दिल्यासारखं फक्त रीड नाही करायचं, लाईन टू लाईन नाही रीड करायचं, समजून घ्यायचं ते, फक्त कन्सेप्ट वगैरे समजून घ्यायच्या. लाईन टू लाईन रीड करायला गेलं तर मग काहीच नाही समजणार. त्याला एक्सेप्शन आहे करंट अफेअर्स, ऑब्व्हियसली त्यात काही कन्सेप्ट नाही, ते तुम्हाला फॅक्च्युअल. विथ जॉब प्रिपरेशन हाऊ मेनी आवर्स स्टडी? जेवढे तुम्ही स्पेअर करू शकाल आवर्स तेवढे कमी पडणार आहेत. त्यामुळे टाइम नेहमीच कमी पडणार आहे. जेवढं तुम्ही जॉब करून
जेवढे पण तास तुम्ही काढू शकता बाजूला तेवढे काढा. हिस्ट्रीसाठी गाठाळ सरांचं पुस्तक होतं. जिओग्राफीसाठी मी जीसी लिऑंग करून एक पुस्तक आहे, ऐकलंय नाव? जीसी लिऑंग सरांचं पुस्तक ते ऑक्सफर्डचं आहे. खूप जुनं पुस्तक आहे, 50-60 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे ते. पण त्याच्या कन्सेप्ट आज पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत, पण ते इंग्लिशमध्ये. जर कुणाला असेलच इच्छा, ज्यांचं इंग्लिश आहे बऱ्यापैकी, त्यांनी ते वाचायला हरकत नाही. पण ते एनसीआरटी आधी करायच्या. जिओग्राफीसाठी मी त्या एनसीआरटीच केल्या 11वी-12वीच्या. जीसी लिऑंग पुस्तक वाचलं आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी ते दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक वाचलं होतं. ठीक आहे, एवढ्या 3 गोष्टी. आणि एक ऍटलास घेऊन ठेवा. ऍटलास कंपल्सरी आहे तो. ऑक्सफर्डचा आय थिंक स्टुडंट ऍटलास आहे, तो घ्या. आणि महाराष्ट्रासाठी सौदी सरांचा पण ऍटलास आहे. सौदी सरांचा महाराष्ट्राचा ऍटलास घेण्याची गरज नाही वाटत, कारण आय थिंक त्या पुस्तकामध्येच बऱ्यापैकी मॅप्स दिलेले आहेत. नेक्स्ट पॉलिटीसाठी मी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं आणि कॉन्स्टिट्यूशन डायरेक्टली. मी आय थिंक 2 किंवा 3 वेळा पूर्ण कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम आर्टिकल 1 to खालपर्यंत गेलेलं. सगळेच नाही वाचले, काही काही स्किप केले मधले, काही काही नाही वाचायला लागत. ते मला एवढा अभ्यास करायला का लागला, कारण मी राज्यसेवा सुद्धा देत होतो. फक्त कंबाईनच टार्गेट नव्हता. कंबाईनसाठी एवढं खोलात जाण्याची गरज नाही, पण मला राज्यसेवा सुद्धा द्यायची होती, म्हणून मी एवढं सगळं केलं. इकॉनॉमीसाठी मी नितीन सिंघानिया सरांचं पुस्तक वाचलं होतं, इंडियन इकॉनॉमीचं. एक मयूर सर नोट्स देतात, त्या नोट्स होत्या. इकॉनॉमिक सर्वे केला, बजेट वाचलं, इंडिकेटर्स जे असतात, स्कीम्सची एक पीडीएफ आहे, ती सुद्धा कुठेतरी नोट करून ठेवा, की ती कोऑर्डिनेटरला विचारायची बरं का. एक मयूर सरांची ना स्कीम्सची पीडीएफ आहे, शेअर करतील. हे सगळं इकॉनॉमीसाठी केलं. काय राहिलं आता? सायन्ससाठी जसं सांगितलं, मला सायन्स माझं थोडं बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे मी डायरेक्ट 10वीचं पुस्तक वाचलं आणि 11वी-12वीचं पुस्तक वाचलं, स्टेट बोर्डाचं. आणि ते भस्के सरांचं जे पुस्तक होतं ते एक वाचलं. सीसॅट साठी मला अशी वेगळे काही प्रिपेअर करायला नाही लागलं, कारण जे सांगितलं ते एसएससी मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग त्याच्यातून होणार, तेच मी पण केलं होतं. अजून कोणता विषय राहिला? करंट अफेअर्ससाठी मी सिम्प्लिफाईड मॅगझिन यूज केलं होतं. मराठी आणि इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामरसाठी मोरावळंबे, इंग्लिश ग्रामरसाठी ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश. ओके, ठीक आहे. आय थिंक एवढं भरपूर झालं. इट्स व्हेरी गुड. ठीक आहे, ऑल राईट, थँक्यू सो मच.